जसं सरांनी एकदम स्पेसिफिकली शेअर केलं की जीएसटी येण्याच्या आधी ॲज अ स्टेट डिपार्टमेंट आपला पूर्ण फोकस जो होता तो ट्रान्झॅक्शन इन गुड्सवर होता. म्हणजे ज्याही वेळेस देर इज अ सेल ऑफ गुड्स नॅचरली देर वॉज अ लेव्ही ऑफ VAT किंवा सेल टॅक्स, बरोबर आहे. पण पॅरलली आपल्या सर्वांना कल्पना असेल की सर्व्हिस टॅक्सचा सुद्धा जो कन्सेप्ट आहे किंवा सर्व्हिसेसचा जो कन्सेप्ट आहे तो 1994 पासून एक शेप घेऊ लागला किंवा डेव्हलप होत होता, बरोबर आहे. पण अनफॉर्च्युनेटली ॲज अ सेल्स टॅक्स डिपार्टमेंट किंवा वॅट अथॉरिटीज आपण सर्व्हिसेस कन्सेप्टला फक्त 2017 पासूनच फार डिटेलमध्ये बघायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मे बी आपलं थोडं कमी असू शकतं नॉलेज असं आपल्याला वाटेल, पण मी तुम्हाला आज जे आपण सेशनमध्ये डिस्कस करू आपल्या सर्वांना लक्षात येईल की सर्व्हिसेसचं जे ओरिजिन आहे त्या कन्सेप्टची ही सेल टॅक्स मधूनच झालेली आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटत असेल की सेंट्रल एक्साइज ऑथॉरिटीजला जास्त नॉलेज असेल, पण उलट आहे मी म्हणेल की आपल्या सेल टॅक्स ऑथॉरिटीजला जास्त नॉलेज असायची पॉसिबिलिटी जास्त आहे. आणि का ते आता आपण काही वेळातच काही स्लाइड्समध्ये समजून घेऊ. तर मित्रांनो पहिल्यांदा सर्वांना आपल्याला कल्पना असेल की जीएसटी हा जो अप्लिकेबल होतो किंवा लेव्हिएबल होतो हा लेव्हिएबल होतो ऑन सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, बरोबर. कोर्टाने परत सांगितलं की जी ऍक्टिव्हिटी आहे सप्लाय ऑफ फूड इन अ रेस्टॉरंट इट इज नॉट सेल ऑफ गुड्स बट रादर इट इज अ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. म्हणजे इथे सुद्धा परत टॅक्स पेअरच्या फेवरमध्ये जजमेंट गेलं आणि अशा प्रकारे बऱ्यापैकी जजमेंट टॅक्स पेअरच्या फेवरमध्ये जात होते. ॲडिशनली 1967 ला एक एव्हिमय पंच सुद्धा जजमेंट आलं जिथे राईट टू यूज म्हणजे आपण जे राईट टू यूज ट्रान्सफर करतो गुड्स मधला त्यावर परत सेल टॅक्स लागेल का नाही याच्यावर डिबेट झाली आणि मद्रास हायकोर्टनं सांगितलं की तो टॅक्स लागणार नाही, म्हणजे सेल टॅक्स ऍप्लिकेबल होणार नाही. ज्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारचे जजमेंट सुप्रीम कोर्टाकडे चालले होते जवळपास प्रत्येक जजमेंटमध्ये जे टॅक्स पेअरचं मेजर कंटेन्शन होतं ते हे होतं की जी आमची ऍक्टिव्हिटी आहे ती सेल ऑफ गुड्स नाही आहे तर ती ऍक्टिव्हिटी प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस आहे. म्हणजे फूडचा कॉन्ट्रॅक्ट झाला तर इट्स अ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, इट इज नॉट सेल ऑफ गुड्स. आणि त्यामुळे प्रॅक्टिकली जवळपास प्रत्येक केसमध्ये जिथे पण अशी डिबेट होत होते टॅक्स पेअर दे वेर विनिंग द केसेस आणि त्यामुळे मॅटर हा पार्लिमेंटरी कमिटीकडे गेला आणि मग त्यांनी डिसाईड केलं की जर आपल्या अगेन्स्ट जर असे म्हणजे स्टेट ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट जर असे टॅक्स जजमेंट जायला लागले तर आपल्याला टॅक्स कलेक्टच करता येणार नाही. कारण की बऱ्यापैकी लोक नंतर मग काय करतात त्याला वेगवेगळ्या प्रकारे अवॉइड करण्यासाठी ते वेगवेगळे स्ट्रक्चरिंग करतात. म्हणजे प्रत्येकच कॉन्ट्रॅक्टला स्ट्रक्चरिंग अशा प्रकारचे केलं जाईल की त्या कॉन्ट्रॅक्टवर टॅक्सच लागणार नाही. कारण की डिपार्टमेंटचं किंवा म्हणजे टॅक्स ऑथॉरिटीचं असं मानणं होतं की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट हा सुद्धा एक सेल ऑफ गुड्सचाच प्रकार आहे, बरोबर आहे. म्हणजे सेल ऑफ गुड्स मध्ये तुम्ही डायरेक्टली सेल करताय गुड्स आणि वर्क्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये इनडायरेक्टली, कारण की त्याच्यामध्ये एक लेबर पोर्शन आहे आणि सेल ऑफ गुड्सचा एक पोर्शन आहे. तर मग वर्क्स कॉन्ट्रॅक्टवर टॅक्स का नाही लागायला पाहिजे. तर यामुळे डिपार्टमेंटला नंतर स्पेसिफिकली बाय 46th अमेंडमेंट त्यांना कॉन्स्टिट्यूशन अमेंड करावं लागलं आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंड झाल्यानंतर आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट झाला, परत सेल ऑफ फूड झाला इन अ रेस्टॉरंट किंवा राईट टू यूज जी ऍक्टिव्हिटी आहे या सगळ्या ऍक्टिव्हिटीला ज्याच्यावर टॅक्स पेअर टिपिकली म्हणत होता ह्या सर्व्हिस ऍक्टिव्हिटी आहे या सगळ्या ऍक्टिव्हिटींवर जो गुड्सचा पोर्शन असतो याच्यामधला त्याच्यावर टॅक्स लागायला सुरुवात झाली, बरोबर आहे. सेल टॅक्स लागायला सुरुवात झाली. तर हे बॅकग्राऊंड होतं. आपण सर्व बघू शकता की मॅक्झिमम केसमध्ये म्हणजे फूडची जी ऍक्टिव्हिटी आहे तिथे सुद्धा टॅक्स पेअर म्हणत होता की माझी ऍक्टिव्हिटी सेल ऑफ गुडची नाही आहे तर इट इज सप्लाय ऑफ फूड किंवा प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस आहे म्हणून, बरोबर आहे. तर हा सुद्धा जो बॅकग्राऊंड आहे हा आपल्या सर्वांना कल्पना असण्याची जरुरी आहे. कारण की आपण ज्यावेळेस सर्व्हिसचं डेफिनेशन बघणार आहे तर हे जे आपण आता जजमेंट डिस्कस केले यांचा फार एक इम्पॉर्टंट रिलेव्हन्स त्या जीएसटीच्या जे डेफिनेशन मध्ये सर्व्हिसचं जे डेफिनेशन आहे त्यामध्ये असणार आहे. तर आपण ते नक्की डिस्कस करू सेपरेटली. तर मित्रांनो आता पण आपण बघितलं की वेगवेगळ्या जजमेंटमुळे 46th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आली आणि त्यानुसार कॉन्स्टिट्यूशन अमेंड झालं. त्यानंतर 1983 ला ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन अमेंड झालं तर नॅचरली नंतर पुढच्या 10-11 वर्षांमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला लक्षात आलं की जो जीडीपी आहे आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे कंट्रीचा जीडीपी आहे त्यामध्ये सर्व्हिसचा जो पोर्शन आहे तो फार फास्ट स्पीडनं आणि रेग्युलरली इन्क्रीज होत होता. म्हणजे प्रॅक्टिकली आधी गुड्स हा सेक्टर मेजर होता आपल्या जीडीपी मध्ये, पण नंतरच्या काळामध्ये सर्व्हिस सेक्टर हा जवळपास 50% होता आपल्या जीडीपीचा कंपोनंट. मग सेंट्रल गव्हर्नमेंटला लक्षात आलं की आपण गुड्सवर तर टॅक्स लावतोय बट व्हॉट अबाउट प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. आणि त्यामुळे हा पॉईंट डिबेट झाला, डिस्कस झाला
आणि 1 जुलै 1994 ला सर्व्हिस टॅक्स हा आपल्या इंडियामध्ये इंट्रोड्यूस झाला. सर्व्हिस टॅक्स ज्यावेळेस 1994 ला इंट्रोड्यूस झाला तर त्यावेळेस गव्हर्नमेंटने सुरुवातीला फक्त 3 सर्व्हिसेसवर सर्व्हिस टॅक्स इंट्रोड्यूस केला होता आणि रेट ऑफ टॅक्स त्यावेळेस फक्त 5% होता. 1994 टू 2017 सर्व्हिस टॅक्सचा जो कन्सेप्ट आहे हा इव्हॉल्व्ह होत गेला. सुरुवातीला सर्व्हिस टॅक्स क्रेडिट रूल नावाचा कन्सेप्ट होता, त्यामध्ये फक्त सर्व्हिसेसचं क्रेडिट सर्व्हिसेसला अवेलेबल होतं. नंतर 2004 ला सेंट्रल एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्स यांचं मर्जर होऊन सेनवेड क्रेडिट रूल नावाचा कन्सेप्ट 2004 ला इंट्रोड्यूस केला गेला. त्यामध्ये स्पेसिफिकली म्हणलं होतं की गुड्सचं क्रेडिट तुम्ही सर्व्हिसेसला वापरू शकता आणि सर्व्हिसेसचं क्रेडिट तुम्ही गुड्सला वापरू शकता. म्हणजे गुड्स आणि सेंट्रल लेवलचं जे अमालगमेशन आहे गुड्स आणि सर्व्हिसेसचं सेंट्रल लेवलला हे 2004 ला झालं आणि स्टेट लेवलला जीएसटी आल्यानंतर 2017 ला झालं. तर 2004 नंतर 2005 मध्ये गव्हर्नमेंटनं पहिल्यांदा एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस रूल्स इंट्रोड्यूस केले. हे एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस रूल जे 2005 ला आले, याच एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेसचा रूल्सचा मी म्हणू शकतो फ्लेवर हा IGST ऍक्ट मध्ये आहे. कारण की याच एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस जे रूल्स आहेत यांना गव्हर्नमेंटने नंतर थोडं चेंज केलं 2012 ला आणि त्यांनी नाव दिलं प्लेस ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस रूल्स. आणि हे प्लेस ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस रूल जे आहेत हे एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो की 70-80% हे प्लेस ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस रूल्स जीएसटी मध्ये IGST ऍक्ट मध्ये सेक्शन 12 आणि सेक्शन 13 मध्ये गव्हर्नमेंटनं इंट्रोड्यूस केलेले आहे. इव्हन जो टाइम ऑफ सप्लाय कन्सेप्ट आहे याला बॅकग्राऊंड जर म्हणायला गेलं तर सर्व्हिस टॅक्स मधलं पॉइंट ऑफ टॅक्सेशन रूल्स 2011 हे बॅकग्राऊंड आपण म्हणू शकतो टाइम ऑफ सप्लाय प्रोव्हिजनसाठी. आणि फ्रेंड्स, सगळ्यात महत्वाचा चेंज म्हणजे 2012 ला गव्हर्नमेंटनं जे 1994 ला निगेटिव्ह लिस्ट रेजिम म्हणून जे टॅक्स सुरुवात केली होती सर्व्हिस टॅक्सची, म्हणजे गव्हर्नमेंट काय करायचं स्पेसिफिकली सर्व्हिसेसला आयडेंटिफाय करायचं, स्टॉक ब्रोकर सर्व्हिस, चार्टर्ड अकाउंटंट सर्व्हिस, आर्किटेक्ट सर्व्हिस आणि त्या सर्व्हिसेसवर गव्हर्नमेंट टॅक्स लावत होतं. पण 2012 ला गव्हर्नमेंटनं म्हणाले की सर्व सर्व्हिसेसवर टॅक्स लागणार आहे एक्सेप्ट सर्व्हिसेस विच आर एक्झम्प्टेड अंडर द लॉ. आणि हा एक्झॅक्टली सेम कन्सेप्ट आपण जीएसटी मध्ये सुद्धा इंट्रोड्यूस केला. तर त्यामुळे जीएसटी मध्ये तुम्ही बघाल की सर्व्हिसचे डेफिनेशन आहे हे फार गव्हर्नमेंटनं वाईड केलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही सर्व्हिस टॅक्स ची जी बॅकग्राऊंड होती, बरोबर आहे, जी आपण ऍज अ सेल टॅक्स ऑथॉरिटीमध्ये काम करत असल्यामुळे मे बी आपल्याला आपण बघितलेलं नसेल, पण आय होप की नाऊ मागच्या 15-20 मिनिटात आपण सर्व्हिस टॅक्सची एक ब्रॉड बॅकग्राऊंड तरी आपल्याला आता आलेली आहे की सर्व्हिस टॅक्स लॉ काय होता म्हणून आणि कशा प्रकारे त्याला काय हिस्ट्री होती. तर 1 जुलै 2017 ला ज्यावेळेस जीएसटी एरा चालू झाला, बरोबर आहे, तर जीएसटी एरा आल्यानंतर पहिल्यांदा जे सगळ्यात महत्वाचं जे डेफिनेशन आहे जीएसटीचं ते आर्टिकल 366(12)A मध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं आणि तिथे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स या वर्डचं मिनिंग गव्हर्नमेंटने दिलं. आणि या गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स किंवा जीएसटी या नावाचं जे मिनिंग आहे तिथे गव्हर्नमेंटने स्पेसिफिकली म्हणलेलं आहे की जीएसटीचा मिनिंग म्हणजे काय, तर जीएसटी मीन्स एनी टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. म्हणजे हा जो टॅक्स लागणार आहे हा टॅक्स लागणार आहे गुड्सवर, सर्व्हिसेस ऑर बोथवर, एक्सेप्ट टॅक्स ऑन सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. याचं रिझन आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन हा जो टॉपिक आहे हा टिपिकली स्टेट टॉपिक आहे, स्टेट लेवल टॅक्स त्याच्यावर लागतो. त्यामुळे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन हे एक्सक्लूड केलं गेलं. पण अदर दॅन दॅट ऑल द गुड्स, सर्व्हिसेस आणि बोथ ट्रान्झॅक्शनवर गव्हर्नमेंटने जीएसटी अप्लिकेबल केला. तर यामध्ये आता पहिल्यांदा सर्व्हिसचं ज्यावेळेस आपण मिनिंग समजून घ्यायचा प्रयत्न करतो तर पहिल्यांदा आपल्याला सर्व्हिसचं मिनिंग समजण्यासाठी आपल्याला सर्व्हिसचं डेफिनेशन समजावं लागेल की गव्हर्नमेंटनं जीएसटी ऍक्टमध्ये सर्व्हिस या वर्डला कसं डिफाईन केलेलं आहे. तर गव्हर्नमेंटनं 2 वर्ड्स डिफाईन केलेले आहेत, गुड्स अँड सर्व्हिसेस. तर गुड जे वर्ड आहेत ते सेक्शन 2 सबक्लास 52 मध्ये डिफाईन केलेला आहे आणि सर्व्हिस जो वर्ड आहे तो सेक्शन 2 सबक्लास 102 मध्ये डिफाईन केलेला आहे. तर आता मी सर्वांना म्हणजे तुमच्या समोर डेफिनेशन आहे गुड्स आणि सर्व्हिसेसचं. तर मी सर्वांना एक छोटा प्रश्न विचारतो की ज्यावेळेस आपण एखादं ट्रान्झॅक्शन गुड्स आहे किंवा सर्व्हिस आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण पहिल्यांदा कोणती डेफिनेशन रेफर करायला पाहिजे, आपण गुड्सची डेफिनेशन बघायला पाहिजे का आपण सर्व्हिसची डेफिनेशन बघायला पाहिजे. तर गुड्सची डेफिनेशन मी आधी वाचून दाखवतो. गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मूवेबल प्रॉपर्टी अदर दॅन मनी, सिक्युरिटीज अँड इन्क्लूड्स ॲक्शनेबल क्लेम. सर्व्हिसची डेफिनेशन जर आपण बघितलं तर तो म्हणतो सर्व्हिसेस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स, मनी, सिक्युरिटीज अँड इन्क्लूड्स ऍक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी एक्सेट्रा. बरोबर आहे.
तर सर्व्हिस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. आणि गुड्सचं मिनिंग काय दिलेलं आहे? गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ अ मुव्हेबल प्रॉपर्टी. तर जर एखादा ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला विचारलं की रेस्टॉरंटमध्ये किंवा एखादा आईस्क्रीम पार्लरमध्ये जर तुम्ही गेला आणि तिथे तुम्ही आईस्क्रीम घेतली, तर तुम्ही सांगा हे जे ट्रान्झॅक्शन आहे आईस्क्रीमचं, बरोबर आहे, तर हे ट्रान्झॅक्शन गुड्सचं आहे का सर्व्हिसचं आहे? तुम्ही नॅचरल आईस्क्रीम Goods. पार्लरमध्ये गेलेला असाल, बरोबर आहे. प्रायोरिटी transaction फर्स्ट काय आहे? आपण, आणि मग नंतर जर गुड्स मध्ये नसेल तर मग सर्व्हिसेसला प्रोसीड करणार. बरोबर आहे स्मिता मॅडम, की पहिल्यांदा ऍज यू राईटली मेन्शन की डेफिनेशन गव्हर्नमेंटने ज्या प्रकारचं दिलेलं आहे ते म्हणतात सर्व्हिसेस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला क्लिअरली बघावं लागेल की ते ट्रान्झॅक्शन गुड्सचं नसायला पाहिजे. जर ते ट्रान्झॅक्शन गुड्सचं नसेल तरच ते ट्रान्झॅक्शन सर्व्हिसचं होऊ शकतं. बरोबर आहे. जर ते ट्रान्झॅक्शन गुड्सचं असेल देन दॅट ट्रान्झॅक्शन कॅनॉट क्वालिफाय ॲज अ सर्व्हिस ट्रान्झॅक्शन. म्हणजे सुरुवात करताना कधी पण आपण डेफिनेशन जे अप्लाय करतो गुड्स आहे का सर्व्हिस आहे, तर पहिल्यांदा आपण गुड्सचं डेफिनेशन बघायला पाहिजे. पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे हे ट्रान्झॅक्शन गुड्स आहे का. आणि जर ते गुड्स ट्रान्झॅक्शन मध्ये क्वालिफाय होत नसेल, ते ट्रान्झॅक्शन क्वालिफाय होत नसेल ॲज अ गुड्स, देन वी हॅव टू से की विल इट क्वालिफाय ॲज अ सर्व्हिस ऑर नॉट. सो स्मिता मॅडम तुमचा आन्सर एकदम बरोबर आहे की पहिल्यांदा आपल्याला गुड्सचं डेफिनेशन बघावं लागेल. आता त्यानंतर आपण बघू की सर्व्हिसचं डेफिनेशन बरोबर आहे जे आहे इट मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. तर हे जे सिंपल एक्झाम्पल मी आता आपण डिस्कस केलं एनिथिंग अदर दॅन गुड्स, तर आपण ज्यावेळेस नॅचरलच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जातो आणि तिथं आपण नॅचरलचे आईस्क्रीम जे फेवरेट तुमचा जो काय फ्लेवर असेल तो तुम्ही घेतला, समजा तुमचा तो टेंडर कोकोनट असेल किंवा ड्रायफ्रूटचा आपला काय म्हणतात त्याला ड्रायफ्रूटचा बदामचा फ्लेवर असेल, तुम्ही तो घेतला. आता तुम्हाला असं ते आईस्क्रीम सर्व करतात बरोबर आहे कोनमध्ये किंवा कपमध्ये. तर प्रश्न असा आहे की हे जे ट्रान्झॅक्शन आहे इज इट अ ट्रान्झॅक्शन ऑफ गुड्स ऑर इज इट अ ट्रान्झॅक्शन ऑफ सर्व्हिस. तुम्हाला जे आईस्क्रीम देतात तर ते गुड्सचं ट्रान्झॅक्शन आहे का सर्व्हिसचं ट्रान्झॅक्शन आहे. तर पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या माइंडमध्ये प्रश्न हा आलेला असेल की गुड्स आणि सर्व्हिसमध्ये काय फरक आहे. या आईस्क्रीमला आपण गुड्स म्हणलं तर काय इम्पॅक्ट आणि सर्व्हिस म्हणलं तर काय इम्पॅक्ट आहे. तर त्याचा इम्पॅक्ट असा आहे की जीएसटी मध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल की गुड्सचं जे जीएसटीचं नोटिफिकेशन आहे ते 1/2017 आहे आणि सर्व्हिससाठी जे नोटिफिकेशन आहे ते 11/2017 आहे. आणि यामध्ये गव्हर्नमेंटनं आईस्क्रीम जर आपण गुड्स म्हणून विकली तर त्याला 2105 मध्ये स्पेसिफिक एंट्री आणि त्याच्यावर 18% टॅक्स लागतो. वेरॅज जर आपण सप्लाय ऑफ रेस्टॉरंट सर्व्हिस जर केला तर तशा केसमध्ये जीएसटीचा जो रेट आहे तो फक्त 5% आहे. तर आपलं जे आन्सर आहे की हे ट्रान्झॅक्शन आईस्क्रीम जे आपण घेतोय हे गुड्स आहे का सर्व्हिस आहे, याचा अर्थ इफेक्टिव्हली आपण असं डिटरमाइन करतोय की या ऍक्टिव्हिटीवर 5% जीएसटी लागणार का 18% जीएसटी लागणार. तर मी आपल्या सर्वांना हा प्रश्न विचारू इच्छितो की हे जे आईस्क्रीम पार्लरमध्ये जर तुम्ही जाऊन आईस्क्रीम घेतलं तर 5% जीएसटी अप्लिकेबल असेल का 18%. तर आपण आन्सर देऊ शकता काय. निगेटिव्ह आन्सर नाहीये, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. चॅट बॉक्स मध्ये सुद्धा मेन्शन करू शकता की विल इट क्वालिफाय फॉर 5% रेट और 18%. बोलू का सर? प्लीज मॅडम. हा, मी डेप्युटी कमिशनर गांधी बोलते, स्मिता गांधी. हो. मागचं पण मी बोला. तुमचं ट्रेनिंग अटेंड केलेलं आहे त्यामुळे मला इश्यू अच्छा. डिस्कस झालेला आठवतो. पण बरं, आता बरं. तुम्ही ज्या एकदम सोप्या पद्धतीने सांगितले तर त्या डेफिनेशनच्या आधारे मी नक्कीच सांगेन की फर्स्ट प्रायोरिटी मी गुड्सला देईन. कारण जर कोणी आईस्क्रीम खायला जातो आपण सर्वच त्या फॅसिलिटीचा वापर करतो. जर म्हणजे जर डायरेक्टली तुम्ही घेऊन आईस्क्रीम घरी आलात, कारण त्यांचे पार्सल्स पण मिळतात, जर कंटेनर घेऊन बरोबर. घरी येऊन खाल्लात तर ते गुड्स मध्ये जायला पाहिजे. आणि तिथे बसून जर सर्व्हिस घेतली कप्स किंवा कोन्स मध्ये तर मग ती सर्व्हिस कॅटेगरीमध्ये जायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे आता आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की ज्यावेळेस आपण हा पॉईंट डिस्कस करत आहे की ही ऍक्टिव्हिटी गुड्स होईल का सर्व्हिस होईल, याच्यावर इतका बेसिक डिबेट येऊ शकतो की मी तिथे खाल्ली काय किंवा मी पार्सल घेऊन आलो तर काय. बरोबर आहे. म्हणजे सेम ट्रान्झॅक्शन इफ आय एन्जॉय इट देअर विल इट क्वालिफाय फॉर रेस्टॉरंट सर्व्हिस. कारण की रेस्टॉरंट सर्व्हिस जर झाली तर त्याला 5% आणि टेक अवे जर घेऊन गेलो तर 18%. हा पहिल्यांदा हा एक ॲडिशनल डिबेट होऊ शकतो. पण आता टॅक्सपेअरचं जो नॅचरल आईस्क्रीमवाला आहे बरोबर आहे, तुम्ही जर कधी नॅचरल आईस्क्रीम पार्लरमध्ये गेला तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे बसायला चेअर सुद्धा नसतात. तुम्ही हा पॉईंट नोट करा जर तुम्ही कधी गेला. बाकीच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये तुम्हाला बसायला जागा असेल
पण नॅचरल आईस्क्रीम पार्लरमध्ये जर तुम्ही कधी गेला तर तुम्हाला बसायला चेअर नसतात. जर कोणी सिनियर सिटीजन असला तर त्यांना ते देतात, बट देर इज नो सिटिंग एरिया पर से. मग खरंच नॅचरल आईस्क्रीम पार्लर जे आपल्याला आईस्क्रीम देतं आणि आपण तिथं उभं राहून खातो, तर ते फक्त आईस्क्रीमच सप्लाय करतात का? कारण की रेस्टॉरंटमध्ये कसं असतं, टिपिकली आपल्याला एक ॲम्बियन्स भेटतो, तिथं सर्व केलं जातं, तिथं आपल्याला बसायची जागा असते, म्युझिक चालू असतं, बरोबर आहे. थोडं आपण आरामात तिथं खाऊ शकतो, पाणी असेल तर मागू शकतो. म्हणजे ह्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपल्याला एक बुके ऑफ सर्व्हिस म्हणून दिले जातात. आणि ॲज अ पार्ट ऑफ दॅट एंटायर बुके ऑफ व्हेरियस सर्व्हिसेस आपल्याला फूड दिलं जातं, बरोबर आहे. म्हणजे व्हेन इट इज पार्ट ऑफ दिस एंटायर ऍक्टिव्हिटी ऑफ सर्विंग, देन दॅट ट्रान्झॅक्शन इज एक्सपेक्टेड टू क्वालिफाय द सर्व्हिस. पण जर समजा हे जे ट्रान्झॅक्शन आपण डिस्कस केलं हे फक्त आणि फक्त त्याला गुड्स म्हणून, म्हणजे तुम्हाला दिलं आणि तुम्ही घेऊन जा, जसं आपण एखाद्या दुकानावर जातो आणि तिथं अमूलचा रेडीमेड कोन जर आपण घेतला, बरोबर आहे, एखाद्या प्रोव्हिजन स्टोअरमध्ये जाऊन, तर तिथे काय तो म्हणतो ते आईस्क्रीम आहे त्या फ्रीजमधून तुम्ही घ्या आणि घेऊन जा, बरोबर. आणि ते पॅक्ड असतं, तिथं काय सर्विंग वगैरे केली जात नाही. मग अशा केसमध्ये आपण असं म्हणायचं का की हे ट्रान्झॅक्शन हे ऍक्च्युली गुड्स आहे, बरोबर. तर हा जो पॉईंट आहे हा एक्झॅक्टली सेम पॉईंट हा ऍडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटी समोर सुद्धा गेला होता आणि एक्झॅक्टली नॅचरल आईस्क्रीम पार्लरच्याच केसमध्ये गेला होता. तर त्यामध्ये महाराष्ट्राचीच ऍडव्हान्स रुलिंग आहे. तिथे म्हणलेलं होतं की ही जी ऍक्टिव्हिटी आहे इट इज ऍक्च्युली प्रोव्हिजन ऑफ अ सप्लाय ऑफ अ गुड्स, इट इज नॉट अ प्रोव्हिजन ऑफ अ सर्व्हिस. पण आज सप्लाय ऑफ गुड्स म्हणलं त्यांनी ऍडव्हान्स रुलिंगमध्ये. पण नंतर अपेलेट ऍडव्हान्स रुलिंग आली आणि अपेलेट ऍडव्हान्स रुलिंगनं, कारण की त्या टॅक्सपेअरना काही काही गोष्टी ऍडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीला कल्पना नव्हती दिली की त्यांचं इन्व्हेस्टिगेशन वगैरे चालू आहे DGGIचं वगैरे, तर ते फॅक्ट न क्लिअरली सांगितल्यामुळे ऍडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीचं जे डिसिजन होतं हे अपेलेट ऍडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने कॅन्सल केलं. आणि त्यामुळे अगेन हा बेसिक पॉईंट अगेन आता उद्भवलेला आहे की मी 5% पे करू का 18% पे करू. जर तुम्ही ऍडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीचं जर आपण जजमेंट जर बघितलं, जी ऑर्डर बघितली, तर त्यामध्ये ऍडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने म्हणलं तर इट्स अ सर्व्हिस, बरोबर आहे. आता सर्व्हिस म्हणल्यानंतर टिपिकली रेट ऑफ टॅक्स, सॉरी त्यांनी म्हणलं होतं इट्स अ गुड्स ट्रान्झॅक्शन, सॉरी त्यांनी म्हणलं होतं इट्स अ गुड्स ट्रान्झॅक्शन. तर गुड्स ट्रान्झॅक्शन म्हणल्यानंतर टिपिकली रेट ऑफ टॅक्स तर 18% होता. तर टॅक्स पेअरला तर चांगली गोष्ट होती की 18% भरायला, बरोबर. म्हणजे टॅक्स डिपार्टमेंटला तर इट वॉज अ बेटर थिंग. पण टॅक्स पेअरचं म्हणणं होतं ही माझी जी ऍक्टिव्हिटी आहे इट इज ऍक्च्युली सेल ऑफ गुड्स, इट इज नॉट अ प्रोव्हिजन ऑफ अ सर्व्हिस, बरोबर आहे. कारण की डिपार्टमेंट जे होतं म्हणजे सेंट्रल डिपार्टमेंट जे होतं त्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही सर्व्हिस म्हणून हे ट्रान्झॅक्शन दाखवा. ज्यावेळेस की टॅक्स पेअर म्हणत होता की माझं जे ट्रान्झॅक्शन आहे इट इज प्युअर सेल ऑफ गुड्स, कारण की मी बसायची जागा देत नाही, काही सर्व्हिस देत नाही, काहीच फॅसिलिटी देत नाही, त्याच्यामुळे मला 18% टॅक्स पे करायचा आहे. ज्यावेळेस की डिपार्टमेंटचं म्हणजे सेंट्रल GST डिपार्टमेंटचं म्हणणं होतं की नाही तुम्ही 5% टॅक्स पे करा. तर बेसिक इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की डिपार्टमेंट लोअर रेट ऑफ टॅक्स म्हणत होतं, टॅक्स पेअर हायर रेट ऑफ टॅक्स म्हणत होता. तर डिबेट का चालू होती, कारण की जर आपण रेस्टॉरंट सर्व्हिस जर याला म्हणलं ट्रान्झॅक्शनला तर इनपुट टॅक्स क्रेडिट टॅक्स पेअरला भेटणार नव्हतं आणि त्यामुळे हा डिबेट चालू होता. जनरली टॅक्स पेअर काय म्हणतो की जर टॅक्स रेटमध्ये डिबेट असेल तर तो म्हणतो विच एव्हर इज लोअर, म्हणजे त्याला कधी पण लोअर रेट ऑफ टॅक्स कधी पण टॅक्स पेअरला चांगला असतो. पण या केसमध्ये टॅक्स पेअर म्हणतो तुम्हाला लोअर रेट ऑफ टॅक्स नको, कारण की मला इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करायचे म्हणून. तर इवन अशा केसमध्ये जिथे तुम्हाला ऍज अ टॅक्स ऑफिसर लक्षात येईल की टॅक्स पेअर 18% टॅक्स पे करत आहे आणि इनपुट टॅक्स क्रेडिट घेत असेल, पण समजा अल्टरनेटिव्ह जर व्ह्यू घेतला, जसं की या केसमध्ये रेस्टॉरंट सर्व्हिस जर आपण त्याला म्हणालो आणि त्यामुळे जर इनपुट टॅक्स क्रेडिट भेटत नसेल तर तुम्हाला नक्कीच ऑडिटमध्ये किंवा ज्यावेळेस तुम्ही रिव्ह्यू करत असाल तर आपल्याला हा पॉईंट अनालाइज करायला पाहिजे की खरंच टॅक्स पेअर हायर रेट ऑफ टॅक्स पे करून जास्त इनपुट टॅक्स क्रेडिट घेत आहे का, बरोबर आहे. हा आपल्या ऑडिटचा नक्कीच एखादा डिबेटेबल हा इश्यू असू शकतो. त्यानंतर मित्रांनो आपण आणखी आता सर्व्हिसचं डेफिनेशन हे अनालाइज करू. सर्व्हिसचं जर डेफिनेशन आपण बघितलं तर इट स्टार्ट्स विथ सर्व्हिस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. तर मी आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की जर एखादा डेव्हलपर किंवा बिल्डर असेल ज्याच्याकडे जाऊन तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट विकत घेतला, बरोबर आहे. जर आपण अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट विकत घेतला तर त्या केसमध्ये इज ही प्रोव्हाइडिंग अ सर्व्हिस टू अस, त्यांनी आपल्याला सर्व्हिस दिली का अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट जर आपण विकत घेतला तर. म्हणजे डेव्हलपर ज्यावेळेस एखादा अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट विकत आहे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, तर त्या केसमध्ये तो जो डेव्हलपर आहे त्यांनी GST भरायला पाहिजे का त्याच्यावर, त्या ऍक्टिव्हिटीवर. काय वाटतं आपल्याला, अप्लिकेबल असेल का नसेल, येस ऑर नो? येस, अप्लिकेबल असेल.
का असेल आपल्याला काय वाटतं, म्हणजे इज इट अ ट्रान्झॅक्शन ऑफ गुड्स, इज इट अ ट्रान्झॅक्शन ऑफ सर्व्हिस, और इज इट अ ट्रान्झॅक्शन ऑफ बोथ? नाही, हे ट्रान्झॅक्शन ऑफ सर्व्हिस असेल, कारण आपल्या शेड्यूल 2 मध्ये आपण वर्क कॉन्ट्रॅक्ट जे आहे त्याला आपण बरोबर. सर्व्हिस मांडलेला आहे. बरोबर आहे. शेड्यूल 2 मध्ये आम्ही जी 2 एंट्रीज आहेत, एक आहे वर्क्स कॉन्ट्रॅक्टची सिरियल नंबर 6A आणि दुसरी आहे कन्स्ट्रक्शन ऑफ कॉम्प्लेक्सची सिरियल नंबर 5B. ह्या 2 वेगवेगळ्या एंट्रीज आहेत. हा एक आणखी एक ॲडिशनल पॉईंट आहे जो सर्वांनी नोट केला पाहिजे. ह्या 2 वेगवेगळ्या एंट्रीज आहेत, दोन्ही वर्क्स कॉन्ट्रॅक्टच्या रिलेटेड आहेत, पण कन्स्ट्रक्शन ऑफ कॉम्प्लेक्स ही वेगळी एंट्री आहे 5B आणि वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सिरियल नंबर 6A ही एक वेगळी एंट्री आहे. तर हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट. आणि दुसरा इम्पॉर्टंट आस्पेक्ट की हे जे ट्रान्झॅक्शन आहे, ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण सर्वांनी बघाल की ज्यावेळेस आपण एखादा फ्लॅट विकत घेतो त्यावेळेस आपण गुड्स आणि सर्व्हिसेस घेत नाही डेव्हलपरकडून, आपण आणखी एक गोष्ट विकत घेतो आणि ते म्हणजे अनडिवायडेड शेअर ऑफ लँड. बरोबर आहे. म्हणजे UDS. किंवा जर एखादी बिल्डिंगमध्ये जर समजा 10 फ्लॅट असतात आणि 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल, तर तुम्हाला जर बिल्डिंग उद्या पडली तर 1,000 स्क्वेअर फीट तुमची जागा स्वतःची तुम्ही क्लेम करू शकता. बरोबर आहे. म्हणजे 1/10 तुमचा शेअर राहतो त्या बिल्डिंग मधला जागेचा. तर या एक्झाम्पलमध्ये जे आपण बघितलं की GST आल्यानंतर गव्हर्नमेंटनं काय म्हणालं की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट ऍक्टिव्हिटीवर टॅक्स लागेल. तर हा एक बेसिक पॉईंट असू शकतो की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट किंवा जे आर्टिकल 366(26)A मध्ये जे गव्हर्नमेंटने मेन्शन केलेलं आहे, टॅक्सेस अप्लिकेबल ऑन सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिस और बोथ, म्हणजे या 3 ट्रान्झॅक्शनवरच टॅक्स लागेल. तर वर्क्स कॉन्ट्रॅक्ट हे बोथ ट्रान्झॅक्शन आहे जिथं मटेरियल आणि सर्व्हिस यूज होते. पण ज्यावेळेस आपण एखादं अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी विकत घेतो त्यामध्ये तिसरा एलिमेंट पण येतो आणि तो म्हणजे अनडिवायडेड शेअर ऑफ लँड. तर अनडिवायडेड शेअर ऑफ लँड जर ऍड झालं तर बोथ जो वर्ड आहे हा खरंच क्वालिफाय होईल का? कारण की 3 गोष्टी झाल्या तिथे. कारण की बोथचा अर्थ काय होतो? 2 गोष्टी फक्त. तर मग जर 3 गोष्टी एकत्र दिल्या तर खरंच वर्क्स कॉन्ट्रॅक्ट जो आपण याला म्हणतो वर्क्स कॉन्ट्रॅक्ट, हे खरंच हे ट्रान्झॅक्शन वर्क्स कॉन्ट्रॅक्ट होईल का? आणि अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटवर खरंच GST लागू शकेल का? हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा येऊ शकतो. बरोबर. पण नॅचरली ॲज अ ऑथॉरिटीज आपलं सर्वांचं असं म्हणणं असेल की सर्व्हिसेसचं जे डेफिनेशन आहे त्याला काय म्हणलेलं आहे? सर्व्हिसेस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. म्हणजे एकदा जर काय ते ट्रान्झॅक्शन गुड्सचं नसलं तर त्याला आपण सर्व्हिस म्हणू शकतो. तो एक पॉईंट महत्वाचा होईल इथे काउंटर आर्ग्युमेंट म्हणून. सेकंड, या काउंटर आर्ग्युमेंटला आपण आणखी एका प्रकारे बघू शकतो की जे सर्व्हिसचं डेफिनेशन ज्यांनी पण ड्राफ्ट केलं होतं त्यांनी त्यांच्याकडे डेफिनेशन देताना लिहिताना त्याच्याकडे 2 चॉईस होत्या. एक, गुड्सचं डेफिनेशन जर तुम्ही बघाल तिथं काय लिहिलेलं आहे? गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. म्हणजे त्यांनी डिफाईन केलेलं आहे की गुड्सचा मिनिंग काय आहे. तर सर्व्हिसचा सुद्धा मिनिंग त्यांनी डिफाईन करू शकले असते की सर्व्हिस मीन्स डुईंग समथिंग फॉर समवन फॉर अ कन्सिडरेशन, असं काहीतरी डेफिनेशन ते देऊ शकले असते. पण त्यांनी काय म्हणले की जर आपण सर्व्हिसचं डेफिनेशन लिमिटेड वेने जर डिफाईन केलं तर नॅचरली जी मागच्या 30, 40, 50 वर्षामध्ये जी सुप्रीम कोर्टाच्या समोर जी डिबेट झाली आणि ती डिबेट काय होती की बाबा सप्लाय ऑफ फूड इन अ रेस्टॉरंट, इज इट अ सर्व्हिस ऑर नॉट? वर्क्स कॉन्ट्रॅक्ट, इज इट सेल ऑफ गुड्स और इज इट अ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस? ट्रान्सफर ऑफ राईट टू यूज, इज इट ऍक्च्युअली अ गुड्स सप्लाय और इज इट अ सर्व्हिस सप्लाय? हा परत डिबेटेबल इश्यू होईल. त्यामुळे त्यांनी डेफिनेशन लिहिताना काय म्हणलं? सर्व्हिस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. म्हणजे त्यांनी फ्लेक्झिबल अप्रोच वापरला रादर दॅन अ फिक्स अप्रोच. कारण की फिक्स जर डेफिनेशन दिलं असतं तर ऑल द टाइम तिथे प्रॉब्लेम झाला असता की एखादी ऍक्टिव्हिटी सर्व्हिसमध्ये क्लासिफाय होते का नाही. कारण की जर एखादी गुड्समध्ये क्लासिफाय नाही झाली आणि सर्व्हिसच्या डेफिनेशनमध्ये नाही बसली मग त्याच्यावर टॅक्सच लागला नसता. बरोबर आहे. ॲडिशनली आणखी एक पॉईंट जो सर्वांनी आपण नोट केला पाहिजे तो हा आहे की सर्व्हिस मीन्स अदर दॅन गुड्स. म्हणजे आपण जसं म्हणालो की सुरुवात जी पाहिजे डेफिनेशन आपण अप्लाय करताना की हे ट्रान्झॅक्शन गुड्सचं आहे का नाही हे पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे. बरोबर आहे. तर एखादं इमोबल प्रॉपर्टीचं जर ट्रान्झॅक्शन असेल, इमोबल प्रॉपर्टी, इज इट गुड्स? हा पहिल्यांदा प्रश्न येतो. नॅचरली इमोबल प्रॉपर्टी गुड्स ट्रान्झॅक्शन नाही आहे. तर असं पण एखादा आर्ग्युमेंट टॅक्सकर घेऊ शकतो की इमोबल प्रॉपर्टीचं जर ट्रान्झॅक्शन असेल, इट इज नॉट गुड्स बट दॅट डझंट मीन इट इज अ सर्व्हिस. कारण की अदर दॅन गुड्स हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि हा अदर दॅन गुड्स हा लिमिटेशन सुद्धा आहे.
का लिमिटेशन आहे? कारण की अदर दॅन गुड्स म्हणजे आपल्याला डेफिनेशन जे आहे सर्व्हिसचं हे एका कंटेक्स्ट मध्ये वाचावं लागेल. आणि कंटेक्स्ट काय आहे की सर्व्हिस जो वर्ड आहे हा इवन जीएसटी येण्याच्या आधी सर्व्हिस टॅक्स लॉ मध्ये सुद्धा हा यूज केलेला होता वर्ड, बरोबर आहे. आणि सर्व्हिस वॉज डिफाईन्ड, इट वॉज डिफाईन्ड टू मीन एनी ऍक्टिव्हिटी कॅरीड आउट बाय वन पर्सन फॉर अनदर फॉर अ कन्सिडरेशन. पण त्या सर्व्हिसच्या डेफिनेशन मध्ये म्हणजे सर्व्हिस टॅक्स ऍक्ट मधलं जे डेफिनेशन होतं त्यामध्ये सुद्धा कधी सुद्धा सर्व्हिस या वर्ड मध्ये इमोबल प्रॉपर्टीचं ट्रान्झॅक्शन कधी सुद्धा इन्क्लुडेड नव्हतं. हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट असू शकतो. ऍडिशनली जे शेड्यूल 2 आता आपण रेफर केलं, बरोबर आहे. शेड्यूल 2 मध्ये 6A आणि 5B या 2 एंट्री आहेत. पण शेड्यूल 2 जे आहे हे क्लासिफिकेशनचं शेड्यूल आहे, हे डीमिंग सेक्शन नाही आहे. जसं आर्टिकल 366(29)A हे डीमिंग फिक्शन होतं, गव्हर्नमेंटने डीम केलं होतं की हे ट्रान्झॅक्शन गुड्सचे होणार म्हणून. पण तशा प्रकारे शेड्यूल 2 ला डीमिंग फिक्शनची पॉवर नाही आहे. त्याला फक्त म्हणलेलं आहे की जर एखादा ट्रान्झॅक्शन हे क्लासिफाय होत असेल गुड्स का सर्व्हिसेस मध्ये, म्हणजे एखादा ट्रान्झॅक्शन सप्लाय म्हणून क्वालिफाय होत असेल तर ते गुड्स आहे का सर्व्हिस आहे, फक्त त्या लिमिटेड पर्पजसाठी आपल्याला शेड्यूल 2 बघायचं असतं. शेड्यूल 2 मध्ये असं नाही सांगितलेलं की सगळे वर्क्स कॉन्ट्रॅक्ट इज बेसिकली अ सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट. तर असे काही आपण आर्ग्युमेंट घेऊ शकतो, असे काही आर्ग्युमेंट आपण डिस्कस करू शकतो ज्यानुसार असं म्हणलं जाऊ शकते की जे अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट आहे ही ऍक्च्युली सेल ऑफ सर्व्हिस नाही आहे. म्हणून नॅचरली ऍज अ कन्सल्टंट ज्यावेळेस आमच्याकडे कोणी टॅक्सपेयर येतो आणि विचारतो अंडर कन्स्ट्रक्शन मी एखादी बिल्डिंग बनवत आहे ऍज अ डेव्हलपर आणि मी विकतोय तर त्याच्यावर जीएसटी भरू का नाही, ऍज अ प्रोफेशनल आम्ही नक्की सांगतो त्यावर जीएसटी अप्लिकेबल आहे आणि टॅक्सपेयर पे पण करत आहे. पण आम्हाला फक्त हा इम्पॉर्टंट पॉईंट वाटला की आज सर्वांना कल्पना पाहिजे उद्या असेसमेंटमध्ये जर एखाद्या पर्सननं टॅक्स नसेल पे केलेला तर नक्कीच हा तो आर्ग्युमेंट अशा प्रकारचा घेऊ शकतो. तर मित्रांनो, लेट अस प्रोसीड नाऊ टू द नेक्स्ट इश्यू. आपल्या सर्वांना अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन हा कन्सेप्ट माहिती आहे. म्हणजे आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो आणि तिथं अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन ऑर्डर करतो, म्हणजे एखादी मला लिकर द्या किंवा वाईन द्या, बरोबर आहे, विस्की द्या. तर ज्यावेळेस आपण त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन एखादं काही प्रोडक्ट ऑर्डर करतो त्यासोबत भरपूरदा एक सर्व्हिस चार्ज सुद्धा लावलेला असतो. म्हणजे 1000 रुपयाची जर वाईन घेतली तर टिपिकली एखादा रेस्टॉरंट आपल्याला 10% सर्व्हिस चार्ज लावेल. तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याला गव्हर्नमेंटने एक्सक्लूड केलेलं आहे. पण जर समजा तो रेस्टॉरंट 10% सर्व्हिस चार्ज लावत असेल तर ती जी ऍक्टिव्हिटी आहे 10% जी एक्स्ट्रा अमाऊंट आहे ही गुड्स ऍक्टिव्हिटी आहे का सर्व्हिसची ऍक्टिव्हिटी आहे? कारण की जर तुम्ही त्याला गुड्स ऍक्टिव्हिटी म्हणाल तर त्यावर टॅक्स लागणार नाही. जर तुम्ही त्याला सर्व्हिसची ऍक्टिव्हिटी म्हणाल तर त्यावर टॅक्स लागेल. तर आपल्या सर्वांना मी प्रश्न विचारू इच्छितो की जो सर्व्हिस चार्ज आहे त्यावर टॅक्स लागेल का नाही लागणार? तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेला आणि काही ऑर्डर केलं लिकर तर त्याचा जो कंपोनंट आहे सर्व्हिसचा 10% सर्व्हिस चार्ज त्यावर सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी लागेल का नाही त्या सर्व्हिस कंपोनंटवर? येस ऑर नो? लागायलाच पाहिजे. तर मॅडम आता लागायला पाहिजे, पण लागायला दुसरं कोणी आहे की ज्यांना वाटते नाही लागायला पाहिजे वगैरे? भरपूर जण म्हणत असताल की सर कशाला आठवण करून देता, एक तर किती दिवस झाले रेस्टॉरंट वगैरे सगळे बार बंद आहेत, तर एक व्हिजिट पण नाही झालेली. पुढच्या वेळेस गेल्यावर बघतो. पण आता काय होतं की सगळं झाल्यानंतर ड्रिंक झाल्यानंतर ती इन्व्हॉइस कडे बघितल्यानंतरही आपल्या लक्षात येणार नाही की त्यांनी सर्व्हिस चार्ज लावलेला आहे का नाही. लागायला पाहिजे पण लावत नाही. आता लावत नाही. बरं, तर बेसिकली आता इथे डिबेट हा होतो की जो रेस्टॉरंट आहे जो बार आहे तो काय ऍक्टिव्हिटी करतोय, बरोबर आहे. तर मी तुम्हाला हे प्रॅक्टिकली सांगू इच्छितो की जसं प्रकाश सरांनी पण आता मेन्शन केलं की लागायला पाहिजे पण लावत नाहीये. निलेशजी म्हणतात की नाही लागत आहे. दिनेशजींचं म्हणणं आहे की कंपोजिट सप्लाय आहे. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊ की हा एक सप्लाय आहे का 2 सप्लाय आहे, बरोबर आहे. कारण की ज्यावेळेस आपण रेस्टॉरंट किंवा बारमध्ये जातो आणि आपण लिकर ऑर्डर करतो, इज इट बेसिकली 2 सप्लाय और इज इट ओनली 1 सप्लाय? कारण की जर आपण म्हणालो की तो एकच सप्लाय आहे, सप्लाय ऑफ लिकर, कारण की ते आपल्याला लिकर देत आहेत, बरोबर आहे. इफ यू से दॅट इट इज सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि जे 1100 रुपयाचं आपलं बिल आलेलं आहे, 1000 रुपये लिकरचे चार्जेस आणि 10% सर्व्हिस चार्ज,
हे जर आपण म्हणालो की एकच ट्रान्झॅक्शन आहे, देन दिस एंटायर ऍक्टिव्हिटी विल नॉट बी सब्जेक्टेड टू एनी जीएसटी वॉट्सएव्हर बिकॉज दिस ट्रान्झॅक्शन इज नथिंग बट सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, ज्याला कॉन्स्टिट्युशनली एक्सक्लूड केलेलं आहे गव्हर्नमेंटनं. बरोबर आहे, म्हणजे त्यावर टॅक्स लागणार नाही. पण जर आपण या ऍक्टिव्हिटीला म्हणलं की दोन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत, एक सप्लाय ऑफ लिकर आणि दुसरं सर्व्हिंग ऑफ लिकर. जर आपण त्याला दोन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी म्हणलं आणि म्हणालो की सप्लाय ऑफ लिकर जे आहे ते गुड्स आहे आणि सर्व्हिंग ऑफ लिकर जी आहे ती सर्व्हिस आहे, मग त्या 10% वर सर्व्हिस एलिमेंटवर जीएसटी लागायला पाहिजे, असं पण एक आर्ग्युमेंट किंवा कंटेशन घेतलं जाऊ शकतं. ॲज अ प्रोफेशनल आमचा असा व्ह्यू आहे की हे दोन ट्रान्झॅक्शन नाही आहेत, इट इज वन ट्रान्झॅक्शन ओनली. का? कारण की मी जर समजा रेस्टॉरंटमध्ये गेलो बारमध्ये आणि मी समजा लिकर घेतलीच नाही तर सर्व्हिस चार्जचा इश्यूच येणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे मी फक्त एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो तर मला कोणी सर्व्हिस चार्ज फक्त लावतं का? नाही. म्हणजे हा जे अमाऊंट आहे सर्व्हिस चार्ज इट इज इंट्रिन्सिकली कनेक्टेड विथ द मेन अमाऊंट किंवा मेन ऍक्टिव्हिटी दॅट इज सप्लाय ऑफ लिकर. आणि जर गव्हर्नमेंटनं सप्लाय ऑफ लिकरला एक्सक्लूड केलेला असेल तर टॅक्स लागायला नाही पाहिजे एंटायर अमाऊंटवर. ॲडिशनली आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण लक्षात घेतला पाहिजे, जे एक्सक्लूड केलेलं आहे आर्टिकल 366(29)A मध्ये तिचं वर्डिंग लिहिलेलं आहे सप्लाय ऑफ लिकर, सेल ऑफ लिकर नाही लिहिलेलं. म्हणजे जर तुम्ही सप्लाय केला लिकरचा आणि त्याच्यासोबत सर्व्हिस प्रोव्हिजन जरी असली तर दोन्ही ऍक्टिव्हिटीवर टॅक्स लागणार नाही असा व्ह्यू आमचा आहे. पण नॅचरली ॲज अ ऑथॉरिटीज मला कल्पना आहे की आपण अल्टरनेट व्ह्यू घेऊ शकता. ॲडिशनली मी हा पण पॉईंट मांडू इच्छितो की काही काही रेस्टॉरंट आहेत, काही काही बार आहेत जे अमाऊंट स्प्लिट करतात आणि सर्व्हिस एलिमेंटवर जीएसटी लावत आहेत. काही काही आमचे क्लायंट आहेत मुंबईला 5 स्टार वगैरे रेस्टॉरंट आहे त्यांचे, तर ते स्प्लिट करतात आणि सर्व्हिस कंपोनंटवर जीएसटी ते लावत आहे. त्याचं रिझन हे आहे की त्यांना वाटतं की बाबा लिटिगेशन नको, आणि आम्ही पण त्यांना म्हणलेलं आहे की जर तुम्हाला लिटिगेशन नकोय तर इट इज बेटर टू कलेक्ट अँड पे टू द गव्हर्नमेंट रादर दॅन कीपिंग इट पॉईंट पेंडिंग फॉर द लॉंगर ड्युरेशन. तर अशा प्रकारे तर तुम्हाला नक्कीच ज्यावेळेस तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटचं किंवा बारचं जर तुम्ही ऑडिट करणार असाल येत्या काही दिवसांमध्ये तर हा पॉईंट नक्की तुम्हाला रिलिव्हंट असू शकतो. ॲडिशनली फ्रेंड, रिसेंटली मला वाटतं सगळ्यात जास्त जर कोणाचा बिझनेस झालेला असेल मागच्या 1-1.5 वर्षामध्ये तर आहे हॉस्पिटलचा. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना असतील की दोन प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होतात. एक की एखाद्या पेशंटची तिथे ट्रीटमेंट किंवा काळजी घेतली जाते, केअर केली जाते, ऑपरेशन तिथे केलं जातं. आणि दुसरं देर इज अ सप्लाय ऑफ मेडिसिन्स, बरोबर आहे, किंवा सेल ऑफ मेडिसिन्स किंवा ड्रग्स हे तिथे हॉस्पिटलमध्ये दिलं जातं. तर नॅचरली इथे दोन टाईपचे ट्रान्झॅक्शन होतात. एक सेल ऑफ गुड्स दॅट इज मेडिसिन आणि दुसरं प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस दॅट इज ट्रीटमेंट टू दॅट पेशंट. तर इथे सुद्धा सेम इश्यू येतो की दोन गोष्टी म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस हे एकत्र दिले जातात हॉस्पिटलमध्ये. तर अशा केसमध्ये हॉस्पिटलनं गुड्स दॅट इज मेडिसिनवर टॅक्स लावायचा का? कारण की जे हॉस्पिटल जे ट्रीटमेंट देत आहे, हेल्थकेअर सर्व्हिस जे देत आहे, हेल्थकेअर सर्व्हिसवर तर टॅक्स नाही आहे, जीएसटी लागत नाही. पण जे सप्लाय ऑफ मेडिसिन आहे त्यावर जीएसटी लागेल का नाही, हा एक बेसिक इश्यू किंवा प्रश्न मी तुमच्या सर्वांच्या समोर मांडू इच्छितो. आणि तुम्ही सर्वजण मला तुमचा व्ह्यू सांगा. व्हॉट डू यू थिंक की जे मेडिसिनचा सप्लाय आहे त्याच्यावर जीएसटी लागेल का? मी एक्झाम्पल देतो सिम्पली. एखादा पर्सन हॉस्पिटलमध्ये गेला, त्याच्या पायाचं मे बी काहीतरी रॉड वगैरे टाकला, त्या रॉडची किंमत आहे 4 लाख रुपये आणि 1 लाख रुपये ऑपरेशनचे आले, तर 5 लाख रुपयाचे बिल काढले हॉस्पिटलनं, तर त्या 4 लाखवर जीएसटी लागेल का? 5 लाखावर एंटायर अमाऊंटवर जीएसटी लागणार नाही. म्हणजे आपण इथे बेसिक डिबेट काय करतोय की एंटायर ट्रान्झॅक्शन जे 5 लाख रुपयाचं सर्व्हिस आहे का, हे ट्रान्झॅक्शनला आपण गुड्स म्हणून वेगळं बघणार आणि सर्व्हिस म्हणून वेगळं बघणार. जर गुड्स आणि सर्व्हिस वेगवेगळं बघितलं तर गुड्सवर टॅक्स लागणार आणि सर्व्हिसवर टॅक्स लागणार नाही. तसंच आहे, गुड्सवर टॅक्स लागेल. गुड्सवर टॅक्स लागेल, येस, सर्व्हिसवर लागणार. बरं, ओके प्रकाशजी. आणखी कोणी दुसरं प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितं? म्हणजे एक व्ह्यू आहे की टॅक्स लागेल, एंटायर ट्रान्झॅक्शन इज एक्झम्प्टेड दिनेशजी म्हणतात. तर मित्रांनो, या पॉइंटवर कोणी आणखी उत्तर द्यायची इच्छा असेल तर प्लीज फ्री टू शेअर. हॉस्पिटलमध्ये जी ट्रीटमेंट राहील तिच्यामध्ये गुड्स जरी असेल तर त्यावर टॅक्स लागणार नाही. बरं सर, बरं.
तर हे जे ट्रान्झॅक्शन, बरं प्लीज गो हेड सर तोचवाडजी बोला. बाहेरून रॉड विकत आणला त्यावेळेस पेशंट जीएसटी भरेल, किंवा हॉस्पिटलने रॉड विकत घेतला त्याच बरोबर. त्याला जीएसटी लागेल. पण हॉस्पिटलने रॉड आणला आणि पेशंटला टाकला आणि त्याच्या बिलाचं त्याची किंमत इन्क्लूड केली त्यावर जीएसटी लागणार नाही, कारण ती बरं. ट्रीटमेंट सर्व्हिस आहे, ते एक्सक्लूड आहे पूर्ण. बरोबर आहे नरवाडेजी आणि तोतेवाडजी की त्यावर टॅक्स लागणार नाही. तर याच्यावर मल्टिपल ऍडव्हान्स रुलिंग सुद्धा आलेले आहेत. एक कोलंबिया एशियाचं सुद्धा एक ऍडव्हान्स रुलिंग आलेलं आहे की ज्यावेळेस एखादं हॉस्पिटल ट्रीटमेंट देते किंवा सर्व्हिस देते, हेल्थ केअर सर्व्हिस, आणि टिपिकली इट्स अ इन पेशंट, बिकॉज एक ओपीडी असतो आणि एक इन पेशंट असतो. तर जर इन पेशंट म्हणजे ऍडमिटेड जर पेशंट असेल आणि त्याची ट्रीटमेंट जर केलेली असेल तर त्या एंटायर अमाऊंटवर, म्हणजे या एक्झाम्पलमध्ये 4 लाख रुपयाचा रॉड आणि 1 लाख रुपयाची जी सर्व्हिस आहे तर त्या एंटायर अमाऊंटवर टॅक्स लागणार नाही, असं एक ॲडव्हान्स रुलिंग आणि कपल ऑफ दुसरे म्हणजे मल्टिपल ॲडव्हान्स रुलिंग आलेले आहेत. पण इथे आणखी एक पॉईंट मी सर्वांना मांडू इच्छितो की ज्यावेळेस तो रॉड जो आहे 4 लाख रुपयाचा आपण एक्झाम्पल घेतलं, ज्यावेळेस त्याची एमआरपी 4 लाख रुपये असं आपण अज्युम करू, ज्यावेळेस मॅन्युफॅक्चररने ज्यांनी तो रॉड बनवला त्यांनी एमआरपी ज्यावेळेस त्या रॉडची डिटरमाइन केली तर 4 लाख रुपयाच्या एमआरपीला तो काय करतो, जीएसटी त्याच्यात कॅल्क्युलेट करत असेल इन्क्लुझिव्ह म्हणून, बरोबर आहे. नंतर त्यांनी तो रॉड विकला होलसेलरला, तर 2 लाख रुपयाला त्यांनी रॉड विकला होलसेलरला. होलसेलरने विकला 3 लाख रुपयाला कोणाला, हॉस्पिटलला, आणि एमआरपी होती रॉडची 4 लाख रुपये. मग हॉस्पिटलने तो रॉड 4 लाख रुपयाला पेशंटला दिला. तर तुम्ही बघा, जो 4 लाख रुपयाची एमआरपी आहे त्यामध्ये जीएसटी हा इन्क्लूड करूनच एमआरपी डिटरमाइन केलेली असणार आहे. तर मग इथं हा एक ॲडिशनल पॉईंट येतो जो कोणत्या सुद्धा ॲडव्हान्स रुलिंगमध्ये अनफॉर्च्युनेटली डिस्कस नाही केलेला, की बाबा जर एखादी एमआरपी वाला जर मेडिसिन विकल्या जात असेल किंवा दिलं जात असेल पेशंटला एमआरपीवर, मग तिथे जीएसटीचा कंपोनंट इन्क्लूड नाही केलेला का इनडायरेक्टली, कारण की तुम्ही एमआरपीवर डिस्काउंट तर देत नाही, तुम्ही एमआरपीच्याच प्राइसवर माल विकताय आणि एमआरपी मध्ये जीएसटी कंपोनंट इन्क्लुडेड आहे. म्हणजे जी जीएसटी जर कंपोनंट आपण इनडायरेक्टली जर रिकव्हर केलेला असेल मग तो पे करायला पाहिजे का गव्हर्नमेंटला, कारण की आपल्याला कल्पना असेल जीएसटी मध्ये एक सेक्शन 76 आहे जिथं लिहिलेलं आहे की जर आपण इफ यू आर कलेक्टिंग एनी अमाऊंट इन द नेम ऑफ जीएसटी देन दॅट अमाऊंट इज ऑल्सो पेएबल टू द गव्हर्नमेंट. तर हा या पॉईंटवर कोणी विचार केलाय का, हा पॉईंट कोणी बघितलाय का आपल्यापैकी, कारण की हा एक पॉईंट डिबेटेबल असू शकतो ना की एमआरपीवर जर गुड्स हॉस्पिटल देत असेल आणि एमआरपी मध्ये जीएसटी इन्क्लुडेड आहे तर मग इनडायरेक्टली हॉस्पिटल एमआरपी मध्ये इव्हन जीएसटीचे कंपोनंट सुद्धा रिकव्हर करत आहे आणि तो तर गव्हर्नमेंटला येत नाहीये. आणि आपल्याला कल्पना पण असेल की 2 लाख रुपयाचा म्हणजे 50% मार्जिन असतं, कुठं कुठं 60% मार्जिन असतं हॉस्पिटलचं, बरोबर आहे. सर ते सेल करताना जनरली फर्स्ट सेल जो करतात तो एमआरपी वर नाही करत, त्यांची सेल प्राइस वेगळी असते ना, त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे मी वॅट मध्ये बघितलेलं आहे तर त्यांची सेल प्राइस वरच ते वॅट लावायचे, म्हणजे एमआरपी दाखवायचे नाही. म्हणजे हा व्हॅल्यू आपल्याला हा इश्यू व्हेरीफाय करावा लागेल. एकदम नाही, मी काय म्हणत होतो मॅडम, स्मिता मॅडम तुमचं पॉईंट एकदम व्हॅलिड आहे. आपण एक्झाम्पल जे आता घेतलं 4 लाख रुपयाची एमआरपी आहे रॉडची. आता जो मॅन्युफॅक्चरर असतो, बरोबर आहे, जो रॉड बनवतोय त्याला कल्पना नसते की हा आता मी रिटेलरला देतोय 2 लाखाला, तो 2 चा 3 ला जाईल का तो हॉस्पिटलला कितीला जाईल त्याला कल्पना नाही. मग तो ज्यावेळेस डिसिजन घेतो की 4 लाख रुपये एमआरपी, तो आयडियली काय करत असेल, 4 लाख डिवायडेड बाय 118 म्हणजे 118 मल्टिप्लाइड बाय 18 म्हणजे 18% जीएसटी जी असेल ती ऍड करून तो 4 लाख रुपयाची एमआरपी बनवत असेल. पण जीएसटी पे करताना स्वतः जर त्यांनी 2 लाखाला माल विकला तर ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू 2 लाख रुपये आहे, तर जीएसटी तो 2 लाख रुपयावरच भरणार. पण जी एमआरपी आहे 4 लाख डिटरमाइन केलेली, आपण असं म्हणत आहे की 4 लाख रुपये डिटरमाइन केलेली फायनल एमआरपी जी आहे त्याच्यामध्ये 18% जीएसटी इन्क्लुडेड आहे का, असं बरोबर आहे. विकणार तो 2 लाखाला आणि 2 लाखावर जीएसटी घेणार, आणि ज्यावेळेस 3 लाख रुपयाला हॉस्पिटलला माल विकणार तो डिस्ट्रीब्युटर त्यावेळेस तो 3 लाखावरच घेणार. पण 4 लाख एमआरपी आहे आणि एमआरपी मध्ये जर 18% जीएसटी इन्क्लुडेड जर असेल तर तिथं हा एक डिबेटेबल पॉईंट होऊ शकतो की खरंच जीएसटीचं एक्झम्पशन द्यायला पाहिजे का. आणि जरी एक्झम्पशन असलं हॉस्पिटलला तरी सुद्धा प्रॅक्टिकली बिकॉज अंडर सेक्शन 76
द अमाऊंट इज इनडायरेक्टली कलेक्टेड, विल इट बी रिकव्हरेबल फ्रॉम द हॉस्पिटल? हा एक महत्वाचा आणि डिबेटेबल पॉईंट मला वाटते. ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलचं ऑडिट वगैरे करणार असाल येत्या काही दिवसांमध्ये, हा नक्कीच एखादा इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला हॉस्पिटलच्या ऑडिटमध्ये बघायला भेटेल. आणि मागच्या 1.5-2 वर्षामध्ये हॉस्पिटलचे टर्नओव्हर तुम्हाला कल्पना असेल की हे बऱ्यापैकी वाढलेले आहेत, कोरोनामुळे म्हणा, बाकीच्या एलिमेंट्समुळे सुद्धा म्हणा. तर त्यामुळे नक्की तुम्ही ज्यावेळेस ऑडिट कराल तर हा मला वाटतं एक पॉईंट असू शकतो रिलेव्हंट. त्यानंतर आणखी 1-2 पॉईंट येतात, जसे की एएमसी, जो अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असतात, हे गुड्सचा कॉन्ट्रॅक्ट आहे का सर्व्हिसचा आहे? फॉर एक्झाम्पल आपला एअर कंडिशनर असतो, तर एअर कंडिशनर रिपेअरिंगसाठी आपण काय करतो की बाबा एएमसी देऊन टाकतो, किंवा जनरेटर असतो त्याचा आपण एएमसी देतो, लिफ्टची आपण एएमसी देतो. मग आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे, जे एएमसी देतो आपण, तर एएमसी मध्ये काय होतं, आपण त्याला काय सांगतो, उद्या जनरेटरचे काही पार्ट्स खराब जर झाले तरी तू ते पार्ट्स बदलून दे. एसी जर बंद झाला तर मला चालू झालेला पाहिजे. तुझं वर्षाचं 5,000 रुपये घ्या तुम्ही एएमसी, काही प्रॉब्लेम नाही. पण जर समजा उद्या पार्ट जरी बदलायचे तर ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुम्ही बदलायला पाहिजे पार्ट्स, बरोबर आहे? असं म्हणून आपण एक एएमसी कोणाला तरी देतो. तर याच्यामध्ये गुड्सचा पण कंपोनंट आहे आणि सर्व्हिसचा पण आहे. तर मी सर्वांना विचारू इच्छितो की अशा ट्रान्झॅक्शनमध्ये आपण त्या ट्रान्झॅक्शनला गुड्स म्हणायचं का सर्व्हिस म्हणायचं? रेट ऑफ टॅक्स तर दोन्हीकडे अज्युम करा 18%च आहे. तर पहिल्यांदा आपण बघू की गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये डिफरन्शिएट करायची गरज आहे का एएमसी ला? पहिल्यांदा अज्युम करा की दोन्हीकडे गुड्सला पण 18% रेट आहे आणि सर्व्हिसेसला पण 18% रेट आहे. तुम्हाला काय वाटतं, आपण या ट्रान्झॅक्शनला गुड्स आणि सर्व्हिस मध्ये बघायला पाहिजे का क्लासिफिकेशन एएमसी ला? व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं, इज इट एएमसीचा जो कॉन्ट्रॅक्ट आपण दिला मोस्टली जर त्यांनी काही एखादा पार्ट वगैरे केला तर त्याचं ते आयडेंटिफाईड घेतात की हा पार्ट लागलेला आहे, ह्याची एवढी कॉस्टिंग आहे. आणि सर्व्हिस मी ऑब्झर्व केलेलं आहे ते असं आहे. बरोबर, ऍग्री, कम्प्लिटली ऍग्री मॅडम. पण समजा अज्युम करू आपण कम्प्रेहेन्सिव्ह एएमसी दिली त्यांनी. कम्प्रेहेन्सिव्ह एएमसी मध्ये काय असतं की गुड्स पण लागले तरी तेच बदलतात. तर मग अशा केसमध्ये गुड्स पण इन्व्हॉल्ड आहे आणि सर्व्हिस पण आहे, तर आपण त्याला स्प्लिट किंवा क्लासिफाय करायला पाहिजे का? तर त्याचा आन्सर जर बघायला गेलं, इट्स अ कंपोजिट कॉन्ट्रॅक्ट, यू आर राईट. पण कंपोजिट सप्लाय मध्ये बिकॉज जर तुम्ही समजा या ट्रान्झॅक्शनला गुड्स म्हणाला तर ऍडव्हान्स जो कलेक्ट केलेला आहे त्यावर जीएसटी लागणार नाही. इट वुड बी पेएबल ओनली व्हेन दॅट ऍडव्हान्स इज अप्लाइड टू द ट्रान्झॅक्शन, बरोबर आहे? पण जर आपण या ट्रान्झॅक्शनला एएमसी ला जर आपण म्हणालो की इट्स अ सर्व्हिस ट्रान्झॅक्शन, तर त्या केसमध्ये इव्हन ऍडव्हान्सवर सुद्धा टॅक्स अप्लिकेबल होईल. प्लस प्लेस ऑफ सप्लायचे प्रोव्हिजन सुद्धा वेगळे प्रकारे अप्लिकेबल होतात. त्यामुळे आपल्याला नक्कीच हे ट्रान्झॅक्शन गुड्स आहे का सर्व्हिस हे क्लासिफाय करणं जरुरी आहे. दॅट इज फर्स्ट पॉईंट. सेकंड, अॅन्युअल जे आपण एएमसी कॉन्ट्रॅक्ट असतात, कम्प्रेहेन्सिव्ह जे कॉन्ट्रॅक्ट असतात, अशा केसमध्ये आपण असं बघायला पाहिजे प्रॅक्टिकली की इथे कंपोजिट जर सप्लाय असेल तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ गुड्स विच आर इन्व्हॉल्ड इन प्रोव्हिजन ऑफ अ सर्व्हिस. जर समजा व्हॅल्यू ऑफ गुड्स फक्त 10-20% असेल आणि प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसचा मेजर कंपोनंट असेल तर तिथे प्रिन्सिपल जो सप्लाय आहे तो सर्व्हिसचा होणार आणि त्यामुळे एएमसी ला टिपिकली आपण म्हणू शकतो इट्स अ सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट. त्यानुसार एक आपलं महाराष्ट्रातच मला वाटते सँडविक एशियाचे एक जजमेंट म्हणजे ऍडव्हान्स रुलिंग सुद्धा आलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी फॅक्च्युअली पूर्ण हे गोष्टी अनालाइज करून सांगितलं सँडविक एशियामध्ये की हे जे ट्रान्झॅक्शन आहे इट इज नथिंग बट अ सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट ओनली, जे कम्प्रेहेन्सिव्ह एएमसीचे कॉन्ट्रॅक्ट असतात. त्यानंतर ॲडिशनली एखादं ट्रान्झॅक्शन गुड्स आहे का सर्व्हिस आहे या कंटेक्समध्ये इव्हन प्रिंटिंगचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात त्यामध्ये सुद्धा भरपूरदा डिबेट होतो. आणि प्रिंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट कसे असतात तुम्ही या एक्झाम्पलमध्ये बघाल, हे जे 2017ला सीबीआयसीने एक सर्क्युलर काढलं होतं, तर त्यामध्ये त्यांनी 2 टाईपचे ट्रान्झॅक्शन स्प्लिट केले होते की जर समजा एखाद्याने लेटर, कार्ड, प्रिंटेड बॉक्स, नॅपकिन्स, तुम्हाला माहित असेल की नॅपकिन्सवर सुद्धा जे आपण हॉटेल वगैरे मध्ये जातो नाही का आपल्याला पेपर नॅपकिन देतात त्यावर सुद्धा नाव असतं हॉटेलचं, बरोबर आहे? टिश्यू पेपर वगैरे जे असतात तर त्यावर आपलं नाव प्रिंटेड असतं. मग जर ते नाव प्रिंटेड असेल तर ते गुड्स ट्रान्झॅक्शन आहे का सर्व्हिस ट्रान्झॅक्शन आहे? कारण की गुड्सला लोअर रेट आहे आणि सर्व्हिसला 18% रेट आहे, बरोबर? तर त्या कंटेक्समध्ये सीबीआयसीच्या सर्क्युलरमध्ये असं क्लॅरिफाय केलं, जर प्रिंटेड एनव्हलप तुम्ही घेतले, लेटर घेतले, कार्ड घेतले, प्रिंटेड बॉक्स, टिश्यू पेपर्स, नॅपकिन्स हे जर घेतले, त्याच्यावर तुमचं नाव जरी असलं तर हे ट्रान्झॅक्शन आर नथिंग बट गुड्स ट्रान्झॅक्शन. आणि त्यानुसार
जो गुड्सला रेट असेल 5%, 12%, तो अप्लिकेबल होणार, बरोबर आहे. पण जर तुम्ही पॅम्पलेट, ब्राउचर्स, बरोबर आहे, अॅन्युअल रिपोर्ट हे जर कोणाकडून तुम्ही प्रिंट करून घेतले तर ती प्रिंटिंगची सर्व्हिस झाली आणि त्या केसमध्ये ती सर्व्हिस झाल्यामुळे तुम्हाला 18% जीएसटी रेट अप्लिकेबल करावा लागेल. तर प्रिंटिंग मध्ये सुद्धा एखादं ट्रान्झॅक्शन गुड्स आहे का सर्व्हिस आहे हे डिबेट होऊ शकते. ॲडिशनली आपल्या सर्वांना कल्पना असेल की भरपूरदा रिट्रेडिंग ऑफ टायर हा सुद्धा एक कन्सेप्ट आपण ऐकलेला असेल की जे ट्रान्सपोर्टर असतात, बरोबर आहे, जे ट्रक वगैरे नी माल ट्रान्सपोर्ट करतात, त्यांचं जर टायर खराब झालं तर ते टायर बदलत नाही, ते काय करतात त्या टायरवर ॲडिशनल रबर चढवतात आणि जे रबर चढवलं जातं तर रबरचा जो रेट असतो त्याला 5% रेट अप्लिकेबल आहे रबरला. पण जी रिट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आहे जर त्याला आपण सर्व्हिस जर मानलं तर त्याला टॅक्स रेट लागेल 18%. तर रिट्रेडिंग ऑफ टायर हा एक इश्यू गव्हर्नमेंटकडे सीबीआयसी पुढे हा रेज केला होता 2018 मध्ये, जे रिट्रेडिंग ऑफ टायरचे जे असोसिएशनचे लोक आहेत त्यांनी. तर या कंटेक्समध्ये सीबीआयसीने क्लॅरिफाय केलं की रिट्रेडिंग ऑफ टायर ऍक्टिव्हिटी जी आहे इथे प्रीडॉमिनंट एलिमेंट जो असतो तो सर्व्हिसचा असतो. कारण की जर मला रबर घ्यायचं असलं तर मी दुकानात विकत घ्यायला जाईल, बरोबर आहे, मी थोडी रिट्रेडिंग वाल्या माणसाकडे जाईल, कारण की रिट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला हिट करावं लागतं ते टायर, ते ॲडिशनल रबर बरोबर बसलं पाहिजे, बरोबर आहे, ते अशी ऍक्टिव्हिटी केली जाते. तर ते म्हणाले की नाही, ही ऍक्टिव्हिटी सर्व्हिसची आहे, इट इज नॉट ऍक्टिव्हिटी ऑफ गुड सप्लाय, त्यामुळे रेट ऑफ टॅक्स जो लागेल तो 18% लागेल. सिमिलरली अशाच प्रकारचा एक इश्यू म्हणजे आपण कार वगैरे जे मेंटेनन्सला देतो, बरोबर, ऑथराइज सर्व्हिस स्टेशनकडे, तर तिथे सुद्धा ऑथराइज सर्व्हिस स्टेशनवाल्याने विचारलं की बाबा कार वगैरे आमच्याकडे मेंटेनन्सला येतात, तिथे आम्ही गुड्स सुद्धा सप्लाय करतो आणि सर्व्हिस सुद्धा देतो, लेबर सर्व्हिस. जर समजा आम्ही गुड्स आणि सर्व्हिसचे बिल वेगवेगळे करत असू किंवा एकाच बिलामध्ये वेगवेगळे अमाऊंट जर लावत असू तर टॅक्स रेट कसा लावायचा आम्ही? कारण की गुड्सला तुम्हाला कल्पना असेल जे कारचे पार्ट्स आहेत त्याला 28% टॅक्स रेट अप्लिकेबल आहे. तर मग जे ऑटोमोबाईल पार्ट्सला जर 28% टॅक्स रेट असेल तर आम्ही पार्ट्स जे विकतोय त्याच्यावर 28% लावू का आम्ही जे पार्ट्स विकतोय दे आर नथिंग बट पार्ट अँड पार्सल ऑफ आवर सर्व्हिस? कारण की आम्ही सर्व्हिसिंग करतोय कारची आणि त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात येते की हा पार्ट खराब झालेला आहे, मग आम्ही रिपेअर करून देतोय, मग मी 18% लावतो त्याच्यावर का 28%? कारण की सर्व्हिस म्हणलं तर 18%. तर त्या कंटेक्समध्ये गव्हर्नमेंटने एक सर्क्युलर काढलं 2018ला आणि तिथं क्लॅरिफाय केलं की सर्व्हिसिंग ऑफ कारमध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस हे टिपिकली सेपरेटली शोन केले पाहिजे आणि जर सेपरेटली शोन केले, जे गुड्स कंपोनंट आहे त्याच्यावर 28% टॅक्स रेट लावायला पाहिजे आणि जे सर्व्हिस कंपोनंट आहे त्यावर 18% टॅक्स लावायला पाहिजे. जर तुम्ही हे खरंच सर्व्हिसचं जे सर्क्युलर बघितलं ऑथराइज सर्व्हिस स्टेशनचं, तर पहिल्यांदा आमचा ॲज अ प्रोफेशनल असा व्ह्यू आहे की हे सर्क्युलर थोडं इनकरेक्ट आहे. कारण की आपण सर्वांनी जर जीएसटी ऍक्ट बघितला तर तिथे स्पेसिफिक कन्सेप्ट आहे कंपोजिट सप्लायचा. जर एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस हे एकत्र दिलेले असतात तर इट्स अ कंपोजिट सप्लाय. आणि जर कंपोजिट सप्लाय जर असेल तर तुम्हाला प्रिन्सिपल सप्लाय शोधावा लागतो आणि प्रिन्सिपल सप्लाय जर आपण शोधला तर त्यानुसार तुम्हाला टॅक्स रेट लावा लागतो. ज्यावेळेस आपण कार सर्व्हिसिंगला देतो तिथे प्रिन्सिपली आपलं इंटेन्शन काय असतं की बाबा कार ठीक झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी हॉस्पिटलचं एक्झाम्पल बघितलं, ज्यावेळेस एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये जातो आणि ऍडमिट होतो त्याचं इंटेन्शन काय असतं की बाबा मी ठीक झालो पाहिजे. मग आपण काय म्हणालो की तिथे जे गुड्स आहेत दे विल पार्टेक द नेचर ऑफ सर्व्हिसेस, बरोबर आहे. तर एक्झॅक्टली कारच्या केसमध्ये सुद्धा जे गुड्स आहेत दे विल वाय दे शुड नॉट टेक कलर ऑर नेचर ऑफ सर्व्हिसेस? कारण की प्रॅक्टिकली गुड्स विल गेट कन्वर्टेड इन टू सर्व्हिसेस, दॅट इज रिपेअर मेंटेनन्स. हॉस्पिटलमध्ये रिपेअर मेंटेनन्स ऑफ ह्युमन्स होतं आणि ऑथराइज सर्व्हिस स्टेशनमध्ये रिपेअर मेंटेनन्स ऑफ गुड्स होतं किंवा कार होतो. तर मग दोन्हीकडे सेमच लॉजिक लागायला पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली जे सर्क्युलर आलेलं आहे त्यामध्ये म्हणलेलं आहे की टॅक्स रेट जे गुड्सवर असेल तो 28% लागेल आणि सर्व्हिसेसवर 18% लागेल. पण नॅचरली ॲज अ ऑथॉरिटी किंवा ऑफिसर आपल्या सर्वांना जे सर्क्युलर आलेलं आहे ते रेफर करावं लागेल आणि त्यानुसार जे जर तुमचे ऑडिटमध्ये जर एखादा ऑथराइज सर्व्हिस स्टेशनचा क्लायंट असेल तर तुम्हाला नक्कीच हा पॉईंट बघावा लागेल की तो गुड्स आणि सर्व्हिसेस वेगवेगळे स्प्लिट करतोय का आणि स्प्लिट करत असेल तर तो अप्रोप्रिएटली टॅक्स रेट लावतोय का. ॲडिशनली मित्रांनो जे आपण आतापर्यंत गुड्स आणि सर्व्हिसचं बायफर्केशन किंवा ज्याचं डिस्कशन केलंय त्याच्यानुसार आणखी सुद्धा काही महत्वाचे पॉईंट किंवा मुद्दे आहेत जे रिलेव्हंट आहेत एक्झम्पशनच्या पर्स्पेक्टिव्हनी.
आपल्या सर्वांना कल्पना असेल की जसं गुड्सला एक्झम्पशन अवेलेबल आहे तसं सर्व्हिसेसला सुद्धा एक्झम्पशन अवेलेबल आहे. गुड्सला जे एक्झम्पशन दिलेलं आहे ते दिलेलं आहे गव्हर्नमेंटनं 2/2017 या नोटिफिकेशन मध्ये. सर्व्हिसेसला जे दिलेलं आहे ते आहे 12/2017 मध्ये. तर आपण काही एक्झाम्पल बघू आता जे एक्झम्पशन दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपण डिस्कस करू काही केसेस आणि त्या सर्व केसेसमध्ये तुमच्या सर्वांकडून मी आय एक्सपेक्ट की तुम्ही मला उत्तर किंवा आन्सर शेअर कराल. तर पहिल्यांदा बघू, आपल्या सर्वांना कल्पना असेल की भरपूरदा सोसायटीमध्ये आजकाल पाणी वगैरे नसलं तर आपण वॉटर ऑर्डर करतो, बरोबर आहे, किंवा इव्हन आपल्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वॉटरच्या ज्या प्युरिफाईड वॉटरच्या बॉटल येतात मोठ्या मोठ्या, बरोबर आहे. तर पहिला प्रश्न असा येतो की ज्या प्युरिफाईड वॉटरच्या ज्या बॉटल असतात, बरोबर आहे, इज इट अ सप्लाय ऑफ गुड्स ट्रान्झॅक्शन ऑर इज इट अ सप्लाय ऑफ सर्व्हिस ट्रान्झॅक्शन? बरोबर आहे. जर समजा तुम्ही त्याला सप्लाय ऑफ गुड्स म्हणाले तर त्याच्यावर टॅक्स रेट लागेल आणि जर त्याला आपण सप्लाय ऑफ सर्व्हिसेस म्हणालो, बरोबर आहे, तर त्यावर वेगळा म्हणजे 18% टॅक्स रेट लागेल. तर जर तुम्ही त्याला प्युअर वॉटर जर म्हणालात तर इट इज नॉट लायबल टू टॅक्स, जनरल वॉटर अदर दॅन प्युरिफाईड वॉटर. पण जर त्याला आपण सर्व्हिस म्हणालो तर त्याला नॅचरली आपल्याला RWA म्हणजे रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशनचं एक एक्झम्पशन आहे ते आपल्याला अप्लिकेबल होऊ शकतं. तर आपण या केसमध्ये जर समजा तुमच्या सोसायटीमध्ये आपण हा एक्झाम्पल घेऊ, मी प्युरिफाईड वॉटरचा आता जे एक्झाम्पल घेतलं त्याच्याऐवजी मी थोडं त्याला कॉम्प्लिकेट करतो. जर समजा तुम्ही टँकर मागवला, बरोबर आहे, जर तुम्ही टँकर मागवला तर प्रश्न असा आहे की तो टँकर जो मागवलेला आहे आणि वॉटर चार्जेस तुमच्या सोसायटीमध्ये समजा वॉटर येतच नाही, वर्षभर टँकर मागवला आणि तुम्ही सगळ्या सोसायटी मेंबरला 2-2 हजार रुपये वॉटर चार्जेस म्हणून चार्ज करताय. तर पहिला प्रश्न आहे की आर यू सेलिंग वॉटर टू युअर मेंबर्स ॲज अ सोसायटी और आर यू प्रोव्हाइडिंग इट ॲज अ सर्व्हिस? करेक्ट. तर सिंपल प्रश्न, तुम्ही वॉटर सप्लाय ॲज अ गुड्स करताय का वॉटर सप्लाय ॲज अ सर्व्हिस करताय? तर तुम्हाला काय वाटतं या एक्झाम्पलमध्ये की वॉटर कंटेनर किंवा वॉटर टँकर तुमच्याकडे दररोज येतोय, तुमच्या सोसायटीमध्ये पाणीच नाहीये, कॉर्पोरेशन देतच नाहीये, इलिगल बिल्डिंग आहे आपण अज्युम करू, चला सर्व्हिस याच होते वाट सर्व्हिस का आपण त्याला सर्व्हिस म्हणतोय सर? हॅलो, हा सर्व्हिस हा, सर, याच्यासाठी बोला. सर की म्हणजे जी सोसायटी आहे तो ते सेल नाही करत, फक्त त्या म्हणजे जे मेंबर आहेत त्यांच्या वतीनं ती हे करते म्हणजे टँकर Purchase करते मागवते आणि पुरवते त्यांना. बरोबर आहे. आपण अज्युम करू की टँकर मागवल्यानंतर सगळ्यांना 10-10 लिटर वॉटर दिल्या जाते, सगळ्यांना परफेक्टली 10-10 लिटर ते 10-10 बादल्या म्हणा 10-10 लिटर म्हणा ते घेऊन जातात. मग तरी सुद्धा आपण त्याला सर्व्हिसेस म्हणायचं? मी पॉइंट तुम्हाला परत एकदा सोसायटीचा पर्पज काही सेल करणं नाहीये, त्यामुळे बरं. ते एक कोऑपरेटिव्ह सोसायटीचा आहे आणि त्याचा पर्पज एकदम क्लिअर आणि डिफाईन्ड आहे. त्यामुळे तो बरं. माझ्या पण मताप्रमाणे सर्व्हिसच होईल, सप्लाय बरं. नाहीये. कारण ते वेलफेअर हा पण कन्सेप्ट त्याच्यात थोडा बघितला जातो असं मला वाटतं. बरं. वी व्हॅल्यू युअर व्ह्यू मॅडम. तर तोतेवाडजी, गांधी मॅडम, तुमचा पॉइंट आपला बरोबर आहे, पण मी ॲडिशनली आणखी एक लेअर त्याच्यात ऍड करतो. हा पॉइंट मी रेज का करत आहे ॲज अ प्रोफेशनल? तुम्ही जर बघाल, जर समजा वॉटर बॉटल मी दुकानातून विकत घेतली, बरोबर आहे, तो वी से इट इज वॉटर बॉटल विच इज सप्लाइड टू मी ॲज गुड्स. पण तोच दुकानदार म्हणाला की सर तुम्ही माझ्याकडे का दररोज येता? मी तुम्हाला रेग्युलरली जे आहे वॉटर जे आहे दररोज तुम्हाला 1-1 लिटर वॉटर बॉटल पाठवत जातो. म्हणजे जर मला जे पाणी म्हणजे पहिल्यांदा सुद्धा मला पाणी भेटत होतं आणि नंतर सुद्धा मला पाणीच भेटत आहे. मग पहिल्यांदा तो मला गुड देत होता आणि जर मला महिना जर त्याने मंथली जर द्यायला लागला तर गुड्स सर्व्हिसमध्ये कन्वर्ट होताल का? म्हणजे मेथडॉलॉजी जी चेंज जर केली आपण डिलिव्हरीची तर त्याच्यामुळे एखादं गुड्सचं ट्रान्झॅक्शन सर्व्हिसमध्ये कन्वर्ट होईल का? कारण की सबस्टन्स ऑफ ट्रान्झॅक्शन काय राहिलेलं आहे, सोसायटीमध्ये 10-10 लिटर प्रत्येकाला पाणी देण्यात येत आहे. तर प्रॅक्टिकली इट इज नथिंग बट सेल ऑफ गुड्स ओनली, असा आपण एक व्ह्यू घेतला जाऊ शकतो. करेक्ट. पण नॅचरली आय अंडरस्टँड आणि आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा ज्यावेळेस असे डिबेट होतात आम्ही क्लिअरली शेअर मी सुद्धा केलेला आहे की इट इज नॉट सेल ऑफ गुड्स, इट इज प्रोव्हिजन ऑफ अ सर्व्हिस ओनली. पण फंडामेंटली हा पॉईंट नक्कीच आज ना उद्या
हा आपल्या सर्वांसमोर येणार आहे की जर सोसायटी एक प्रोडक्ट म्हणजे जसं की वॉटर आहे किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे स्पेसिफिकली जर रिकवर करत असेल तर आपण खरंच त्यांना इंडिपेंडेंटली त्या ट्रान्झॅक्शनला बघायला पाहिजे का? आणखी जर तुम्ही इंडिपेंडेंटली बघितलं तर दे माइट क्वालिफाय ॲज गुड्स, आणि जर गुड्स म्हणून क्वालिफाय जर झाले तर गुड्समध्ये जर एखाद्या ट्रान्झॅक्शनला एक्झम्पशन अवेलेबल असेल तर ते एक्झम्पशन क्लेम करू शकतात. बरोबर. तर आता आपण रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशनच्या संदर्भामध्ये आणखी एक एक्झम्पशन जे आहे ते आपण डिस्कस करू. आणि हे जे एक्झम्पशन आहे, हा सर, तर आणखी एक एक्झम्पशन तुम्हाला माहित असेल, रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशनला एक 7,500 रुपयाचं थ्रेशोल्ड एक्झम्पशन आहे. आपल्याला कल्पना असेल करेक्ट. पहिल्यांदा ते 5,000 रुपये पर मंथ होतं पर मेंबर, नंतर गव्हर्नमेंटने 2018 मध्ये त्याला 7,500 रुपये पर मंथ पर मेंबर केलं. तर ही जी एंट्री आहे मी तुमच्या सर्वांसमोर आता ही एंट्री ओपन केलेली आहे, तुम्ही रीड करू शकता. सर्व्हिसेस बाय अन अनइन्कॉर्पोरेटेड बॉडी ऑर नॉन प्रॉफिट एंटिटी, बरोबर आहे, बाय वे ऑफ रिइंबर्समेंट ऑफ चार्जेस और शेअर ऑफ कॉन्ट्रीब्युशन अप टू एन अमाउंट ऑफ 7,500 रुपीज पर मंथ पर मेंबर फॉर सोर्सिंग ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. तर आपल्या सर्वांना मला प्रश्न विचारायचा आहे, जर समजा एखादी सोसायटी 9,000 रुपये रिकवर करत असेल, किती? 9,000 रुपये पर मंथ पर मेंबर, तर त्या सोसायटीला 7,500 रुपयाचं एक्झम्पशन भेटेल आणि 1,500 रुपयावर टॅक्स लागेल का 9,000 रुपयावर एंटायरली टॅक्स लागेल? हा प्रश्न आहे आपल्या सर्वांसाठी. सर 1,500वर टॅक्स लागेल. 1,500वर म्हणतात, ठीक आहे सर. पाठक सर म्हणतात 1,500वर. एनी अदर आन्सर? आणखी कोणाचा आन्सर आहे काही की 1,500 का 9,000? या कंटेक्स्ट मध्ये प्लीज नोट करा, 2017ला सीबीआयसीचं एक सर्क्युलर किंवा फ्लायर आलं होतं, त्यामध्ये सुद्धा त्यांनी 1,500च म्हणाले होते. पण नंतर 2019ला सीबीआयसीने एक सर्क्युलर काढलं आणि त्यामध्ये सांगितलं की जो टॅक्स आहे तो एंटायर अमाऊंटवर लागेल. कारण की सीबीआयसी म्हणालं की जे अप टू एन अमाऊंट ऑफ 7,500 जे एक्झम्पशन आहे त्याचा अर्थ असा आहे की 7,501 म्हणजे 1 रुपया सुद्धा जास्त झाला की नंतर तुम्हाला ते एक्झम्पशन भेटणार नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं त्या सर्क्युलरमध्ये की 7,500 रुपयाचं जे एक्झम्पशन आहे हे एक लिमिट पर्यंत आहे. म्हणजे तुमचं 5,500 रुपये पर मंथ असेल, 6,500 किंवा 7,000 किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर 7,500 रुपये जरी तुमचं पर मंथ फिक्स जर अमाऊंट असेल तर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. पण एकदा का जर ते 7,501 झालं की मग तुम्हाला एंटायर अमाऊंटवर टॅक्स लागेल. म्हणजे सीबीआयसीने 2019ला क्लॅरिफाय केलं की एंटायर 9,000 रुपयावर टॅक्स लागेल. आणि एक्झॅक्टली सिमिलर लाईनमध्ये टीव्हीएच लुंबिनी स्क्वेअर असोसिएशन जी आहे, जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन होती, त्यांचे एक ॲडव्हान्स रुलिंग आलं. तिथे सुद्धा एक्झॅक्टली तसंच म्हणाले की जर एकदा तुम्ही 7,500 रुपयाच्या वर गेले, म्हणजे आपण 9,000चं एक्झाम्पल घेतलं, तर तुम्हाला 9,000 रुपयावर टॅक्स लागेल. म्हणजे सीबीआयसीने म्हणाला की 9,000वर टॅक्स लागेल आणि ॲडव्हान्स रुलिंग अथॉरिटी सुद्धा म्हणालं की 9,000वर टॅक्स लागेल. तर हे ॲडव्हान्स रुलिंग आल्यानंतर जी टीव्हीएच जी असोसिएशन होती, ओनर असोसिएशन, ते मद्रास हायकोर्टमध्ये गेले आणि मद्रास हायकोर्टमध्ये हा सेम पॉईंट परत रेज केला की हे जे ॲडव्हान्स रुलिंग आणि सीबीआयसीचं जे सर्क्युलर ते इनकरेक्ट आहे. आणि ते म्हणाले की अप टू 7,500 म्हणजे आम्हाला 7,500 रुपयापर्यंत टॅक्स लागणार नाही. आणि जर समजा तुम्ही 9,000 रिकवर केले आमच्या मेंबरकडून दर महिन्याला तर फक्त 1,500वरच टॅक्स लागेल. असं हा व्ह्यू घेतला गेला, असा हा व्ह्यू प्रेझेंट केला गेला हायकोर्टापुढे. आणि हायकोर्टाने हा व्ह्यू ॲग्री केला. हायकोर्टाने म्हणाला जो वर्ड आहे अप टू म्हणजे इट्स अ लिमिट, म्हणजे 7,500 पर्यंत टॅक्स लागणार नाही. आणि त्याच्यानंतर जर काही तुम्ही अमाऊंट केलेली असेल कलेक्ट, म्हणजे 1,500 रुपये एक्स्ट्रा केले 9,000च्या एक्झाम्पलमध्ये, तर फक्त 1,500वरच टॅक्स लागेल. बरोबर आहे. तर राईट नाऊ 2021 हे लेटेस्ट जजमेंट आहे, ज्यामध्ये ही जी एंट्री आहे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनची, त्यामध्ये मद्रास हायकोर्टाने म्हणलेलं आहे की जेवढी अमाऊंट 7,500च्या वर आहे फक्त त्यावर टॅक्स लागेल. त्याच्या जर कमीची अमाऊंट असेल तर टॅक्स लागणार नाही. बरोबर आहे. त्याचा अर्थ असा की 9,000चं जे आपण एक्झाम्पल घेतलं तर एंटायर 9,000वर टॅक्स लागणार नाही, फक्त 1,500 रुपयावर टॅक्स लागेल. एम आय क्लिअर? तर ही एंट्री आत्ताच डिबेट किंवा डिस्कस झालेली आहे. पण मित्रांनो प्लीज नोट करा,
हे हायकोर्टाचं जजमेंट आहे. सेकंड, मे बी गव्हर्नमेंट काही दिवसानंतर ती एंट्री जी आहे ही रिट्रोस्पेक्टिव्हली अमेंड करू शकतं किंवा हा मॅटर सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचं जर ऑडिट करत असाल तर तिथे जर हा पॉईंट आला तर नक्कीच तुम्हाला जो सीबीएसईचं सर्क्युलर वगैरे आहे त्याच्यामध्ये 9,000 रुपयाचं पॉईंट लिहिलेलं आहे किंवा ऍडव्हान्स रुलिंग मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की 7,500 नंतर एंटायर अमाऊंटवर टॅक्स लागेल. त्या पॉईंटला सुद्धा तुम्हाला रेफरन्स घ्यावा लागेल किंवा मे बी तुम्हाला ऍज अ ऑथॉरिटी किंवा ऑफिसर आपल्याला व्ह्यू टॅक्सपेअरच्या विरुद्ध द्यावा लागेल मे बी. पण हा नक्कीच पॉईंट मला वाटतं येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या पुढे येईल किंवा हा डिबेट होईल. एक इंटरेस्टिंग पॉईंट होता. ॲडिशनली आणखी एक इंटरेस्टिंग ॲडव्हान्स रुलिंग आलेली आहे लेटेस्ट डेव्हलपर ॲडवायझरीच्या कंटेक्समध्ये. तिथे असं झालं होतं की जो रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन होते त्यांनी 2 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट केले कारण की 7,500 रुपयाचे एक्झम्पशन अवेलेबल आहे ना. मग त्यांनी काय म्हणाले, पाण्यासाठी वॉटरसाठी आम्ही एक वेगळं ॲग्रीमेंट करू, 2,000 रुपये वॉटर चार्जेस आणि 7,500 रुपये मेंटेनन्स चार्जेस. बरोबर. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 7,500 रुपयाचं मला एक्झम्पशन भेटेल आणि जे वॉटर चार्जेस आहेत 2,000 रुपये ते तर सेल ऑफ वॉटर आहे त्याच्यावर टॅक्स आम्हाला लागणार नाही. का नाही लागणार? कारण की सेल ऑफ वॉटर जे आहे नॉर्मल वॉटर त्याच्यावर टॅक्स लागत नाही, फक्त प्युरिफाईड वॉटरवर टॅक्स लागतो. वॉटर टँकरचा जो वॉटर असतं त्याच्यावर सेल ऑफ टॅक्स नाही आहे, त्याला नील रेट आहे. तर जर समजा एखाद्या सोसायटीने असे 2 कॉन्ट्रॅक्ट केले तर ते अलाउड आहे का? इज इट ओके? एक्झम्पशन भेटेल का अशा केसमध्ये? आपल्याला काय वाटतं? जर समजा असे 2 कॉन्ट्रॅक्ट स्प्लिट केले आपण तर एक्झम्पशन भेटेल का? Yes. Anybody would like to share his view? His or her view? तर या केसमध्ये एक जी ॲडव्हान्स रुलिंग आलेली आहे त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की तुम्ही स्प्लिट करू नाही शकत असे कॉन्ट्रॅक्ट. तुम्हाला जे एक्झम्पशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला दोन्ही कॉन्ट्रॅक्ट ऍड करावा लागतात आणि मग एक्झम्पशन बघावं लागेल. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आर्टिफिशियली स्प्लिट करू शकत नाही. तर तुम्ही ज्यावेळेस ॲज अ ऑफिसर आपण सर्वजण ज्यावेळेस ऑडिट करत आहे एखाद्या रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशनचं किंवा कोणाचं सुद्धा तर नक्कीच तुम्ही बघायला पाहिजे की आर्टिफिशियली एखादा कॉन्ट्रॅक्ट स्प्लिट केलेला आहे का म्हणून. बरोबर. किंवा कारण की तसं केलेलं असेल तर मे बी एखाद्या अमाऊंटवर टॅक्स नसेल पे केलेला ज्यावेळेस की त्यांनी टॅक्स पे करायला पाहिजे. तर लेट अस प्रोसीड फ्रेंड्स विथ नेक्स्ट इंटरेस्टिंग इश्यू अबाउट सर्व्हिसेस. इलेक्ट्रिक एनर्जी. आपल्याला कल्पना असेल की इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे त्याच्यावर इलेक्ट्रिसिटी ड्युटी लागते, त्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जीवर जीएसटी लागत नाही, अप्लिकेबल नाही आहे. त्याला एक्झम्पशन दिलेलं आहे सिरियल नंबर 104 मध्ये 2/2017च्या नोटिफिकेशनच्या अंडर. पण आपल्याला कल्पना असेल एखादा मॉल असतो किंवा एखादा पर्सन असतो ज्याची प्रॉपर्टी असते कमर्शियल प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी तो किरायावर किंवा रेंटवर देतो. तर तो 2 अमाऊंट चार्ज करतो. एक आहे मंथली रेंटल अमाऊंट, 5 लाख रुपये त्यांनी मंथचा रेंट घेतला आणि लाख रुपये त्यांनी इलेक्ट्रिसिटीची अमाऊंट म्हणून रिकव्हर केली. तर पहिला प्रश्न येतो की 5 लाख रुपये रेंट आहे त्याच्यावर तर टॅक्स लागणार, पण जे इलेक्ट्रिसिटीचं बिल आलेलं आहे लाख रुपये त्याच्यावर टॅक्स लागणार का नाही? कारण की जर तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जीची एंट्री बघाल तर त्याच्यावर गव्हर्नमेंटने एक्झम्पशन दिलेलं आहे सिरियल नंबर 104 मध्ये 2/2017च्या नोटिफिकेशनच्या अंडर. तर तुम्हाला काय वाटतं जे इलेक्ट्रिसिटी आपण चार्जेस सेपरेटली रिकव्हर करतो त्यावर टॅक्स लागायला पाहिजे का? येस ऑर नो? जे रेंटल अमाऊंट आहे त्यावर एंटायरली टॅक्स लागेल इन्क्लुडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस का इलेक्ट्रिसिटीवर लागणार नाही? हा प्रियंकाजी आपल्याला काही शेअर करायचं आन्सर किंवा चॅटबॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. व्हॉट डू यू थिंक? जर तुम्ही बघाल या इश्यूवर ऑलरेडी कपल ऑफ ॲडव्हान्स रुलिंग आलेले आहेत. एक ई-स्क्वेअर लेजर म्हणून एक आपली महाराष्ट्राची ॲडव्हान्स रुलिंग आहे, त्यामध्ये म्हणालेले आहेत की इलेक्ट्रिकल एनर्जी ही सेपरेट सर्व्हिस नसते. जो प्रॉपर्टी ओनर आहे तो एकच सर्व्हिस देतो, दॅट इज रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी. तर त्यामुळे तो जी पण ॲडिशनल अमाऊंट चार्ज करतोय रिकव्हर करतोय त्या सगळ्या अमाऊंटवर एंटायर अमाऊंटवर रेंटल ही सर्व्हिस समजून आपण टॅक्स लावायला पाहिजे. म्हणजे एंटायर अमाऊंटवर 18% टॅक्स लागेल.
पण रिसेंटली 2021ला एक नर्मदा व्हॅलीची एक ॲडव्हान्स रुलिंग रिसेंटली आलेली आहे, मला वाटतं गुजरातची आहे. त्यामध्ये म्हणलेलं आहे की जर समजा इलेक्ट्रिक जे मीटर आहेत हे जर प्रॉपर्टीचे जे टेनंट असतात, जर त्यांचे सेपरेट मीटर जर असतात आणि सेपरेटली बिल येत असेल आणि एक्झॅक्टली जेवढी इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे तेवढी जर अमाऊंट रिकव्हर केलेली असेल, तर त्या केसमध्ये त्या ॲडव्हान्स रुलिंगमध्ये नर्मदा व्हॅलीच्या ॲडव्हान्स रुलिंगमध्ये म्हणलेलं आहे की त्यावर टॅक्स लागणार नाही. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीवर जी सेपरेटली आपण आयडेंटिफाईड अमाऊंट चार्ज केली बेस्ड ऑन ॲक्च्युअल मीटर चार्जेस, तर त्या कंटेक्समध्ये ॲडव्हान्स रुलिंग जी लेटेस्ट आहे ती म्हणजे टॅक्स लागणार नाही, जीएसटी ॲप्लिकेबल होणार नाही. तर नक्कीच फ्रेंड्स, ज्यावेळेस तुम्ही ॲज अ ऑफिसर ज्यावेळेस तुम्ही ऑडिट करत असाल आणि एखाद्याची कोणी प्रॉपर्टी असेल जी त्यांनी रेंटवर दिलेली आहे, तर नक्कीच हा पॉईंट आपण बघू शकता की तो इलेक्ट्रिसिटीचे जे चार्जेस आहेत त्यावर तो जीएसटी चार्ज करतोय का नाही करत आहे, कारण की त्याला कॉन्ट्ररी व्ह्यू आलेले आहेत. त्यानंतर आपल्या सर्वांना कल्पना असेल की काही सर्व्हिसेस ज्या असतात गव्हर्नमेंटला वगैरे ज्या दिल्या जातात त्या केसमध्ये एक्झम्पशन अवेलेबल आहे, प्रोव्हाइडेड इट्स अ प्युअर सर्व्हिस. म्हणजे समजा ॲज अ प्रीतम मावरे अँड असोसिएट आम्ही जर समजा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला, स्टेट गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला एखादी अशी सर्व्हिस देत आहे, फॉर एक्झाम्पल क्लिनिंग ऑफ रोड आहे, बरोबर आहे, मेंटेनिंग हायजीन आहे, जे आर्टिकल 243G किंवा 243W ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये कवर्ड आहे ॲक्टिव्हिटी, अशा ॲक्टिव्हिटी रिलेटेड जर आम्ही काही सर्व्हिस देत असेल तर त्या प्युअर सर्व्हिसेसवर एक्झम्पशन अवेलेबल आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांनी जर अशी कोणती पण प्युअर सर्व्हिस जर घेतली तर त्या सर्व्हिसेसवर जीएसटी लागत नाही. पण आता भरपूरदा काय होतं की भरपूरदा जे कॉन्ट्रॅक्टर असतात हे पीएमसी वगैरे मध्ये टेंडर भरतात, बरोबर आहे, आणि मेन कॉन्ट्रॅक्टरला समजा भेटला की पूर्ण पुण्याचा त्याला एक कॉन्ट्रॅक्ट भेटला पीएमसीचा की पूर्ण पुण्यामध्ये जेवढे रोड क्लीन करायचे, कचरा उचलायचा आहे, त्याचा एकच कॉन्ट्रॅक्ट त्याला भेटलेला आहे आणि त्यांनी त्यामुळे प्युअर सर्व्हिस असल्यामुळे त्यांनी पीएमसीला जीएसटी नाही लावला. पण भरपूरदा काय होतं की जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट भेटतो, मे बी 100 करोडचा कॉन्ट्रॅक्ट भेटला पीएमसी कडून, पण त्यांना स्वतः नंतर लक्षात येतं की बाबा आपण हे कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट करू शकत नाही, आपली पूर्ण पुण्यामध्ये सर्व्हिस देण्याची कॅपॅसिटी नाही आहे, कारण की तेवढे लोक नाही आहेत. मग हे काय करतात कॉन्ट्रॅक्टर, हे काम सब कॉन्ट्रॅक्ट करतात. मग मे बी पिंपरी चिंचवड, आय मीन टू से मे बी बाणेर पाषाण एकाकडे दिलं, डेक्कन त्यांनी दुसऱ्याकडे दिलं, मे बी सदाशिव पेठ तिसऱ्याकडे दिली, बरोबर, त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट केलं. तर आता इश्यू असा येतो अशा ठिकाणी की जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जे मेन कॉन्ट्रॅक्टरला बिल रेज करतात त्याच्यावर जीएसटी लावायचा का नाही लावायचा, बरोबर, इट्स अ सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट. पण सब कॉन्ट्रॅक्टर जे मेन कॉन्ट्रॅक्टरला बिल लावतो त्याच्यावर जीएसटी लावायचा का नाही, कारण की मेन कॉन्ट्रॅक्टर जो पीएमसीला बिल लावणार त्याच्यावर तर जीएसटी नाहीये, जो मेन कॉन्ट्रॅक्टर बीएमसीला, पीसीएमसीला जे बिल लावणार त्याच्यावर जीएसटी अप्लिकेबल नाहीये. पण व्हॉट इफ दिस कॉन्ट्रॅक्ट इज इदर एंटायरली सब कॉन्ट्रॅक्टेड ऑर पार्शियली सब कॉन्ट्रॅक्टेड, तर तशा केसमध्ये एक्झम्पशन अवेलेबल आहे का, एक्झम्पशन अवेलेबल होईल का, आपल्या सर्वांना काय वाटतं? सिंपल इश्यू एकदम, सब कॉन्ट्रॅक्टरला एक्झम्पशन भेटेल का नाही. एंट्री तुमच्या सर्वांच्या समोर आहे. पवनजी म्हणतात एक्झम्पशन अवेलेबल आहे, निलेशजी म्हणतात शुड बी अवेलेबल, नरवळे सर म्हणतात एक्झम्पशन अवेलेबल आहे. इवन ॲज अ प्रोफेशनल आम्हाला सुद्धा वाटतं एक्झम्पशन अवेलेबल आहे म्हणून. रंजना मॅडम म्हणतात की प्रिन्सिपल कॉन्ट्रॅक्टर जो सर्व्हिस देतोय तो टू गव्हर्नमेंट देतोय, बरोबर, इथं वर्ड काय लिहिलेला आहे टू. तर प्रिन्सिपल कॉन्ट्रॅक्टर देतोय पीएमसीला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटला, पण जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे दॅट सब कॉन्ट्रॅक्टर इज नॉट गिव्हिंग सर्व्हिसेस टू पीएमसी, ही इज गिव्हिंग सर्व्हिसेस टू मेन कॉन्ट्रॅक्टर. तर या कंटेक्समध्ये सुमित फॅसिलिटीजचं एक अपेलेट ॲडव्हान्स रुलिंग आलेलं आहे, ज्यामध्ये असं म्हणलेलं आहे की या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट केलेली असेल सर्व्हिस तर सब कॉन्ट्रॅक्टरला एक्झम्पशन अवेलेबल नाही. म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टर जो मेन कॉन्ट्रॅक्टरला सर्व्हिस देतोय त्या केसमध्ये जीएसटी अप्लिकेबल होणार, बरोबर आहे, कारण की एक्झम्पशन कधी अवेलेबल आहे, व्हेन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू पीएमसी, आणि पीएमसीला कोण सर्व्हिस देतोय, मेन कॉन्ट्रॅक्टर,
बरोबर आहे. ज्यावेळेस मेन कॉन्ट्रॅक्टर पीएमसीला देतो त्यावेळेस एक्झम्पशन अवेलेबल आहे. पण सब कॉन्ट्रॅक्टर जो मेन कॉन्ट्रॅक्टरला देतोय, कारण की तिथं सब कॉन्ट्रॅक्टर बिल जे रेज करतोय तो पीएमसी वर करतोय का नाही. इज मेन कॉन्ट्रॅक्टर अ गव्हर्नमेंट? आन्सर इज नो. बरोबर आहे. इज अ प्रायव्हेट पार्टी. तर त्यामुळे सब कॉन्ट्रॅक्टिंगच्या केसमध्ये एक्झम्पशन अवेलेबल नसणार आणि टॅक्स अप्लिकेबल होणार. ठीक आहे. प्रदीप जे म्हणतात एक स्पेसिफिक नोटिफिकेशन आहे 25/2018चं, पण सर ते जी एंट्री आहे ना ती प्रत्येक ठिकाणी अप्लिकेबल होत नाही सब कॉन्ट्रॅक्टच्या, ती लिमिटेड केसमध्येच अप्लिकेबल होईल. पवनजी, जर समजा मेन कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंटला सर्व्हिस देतोय आणि त्याला 12% टॅक्स रेट अप्लिकेबल असेल, तर अशा केसमध्ये काही एंट्रीमध्ये गव्हर्नमेंटनं लिहिलेलं आहे की इथं स्पेसिफिकली सब कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा लोअर रेट ऑफ टॅक्स लागेल, पण म्हणजे 12% टॅक्स रेट लागेल. प्रत्येक एंट्रीमध्ये असं लिहिलेलं नाही आहे. बरोबर. तर आपल्याला केस टू केस बघायला पाहिजे. आणखी एक मी एक्झाम्पल देतो. जर समजा रोडचा कॉन्ट्रॅक्टर आहे, रोडचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि गव्हर्नमेंटने सांगितलेलं रोड कन्स्ट्रक्शनला 12% टॅक्स रेट आहे, मग ती सर्व्हिस मेन कॉन्ट्रॅक्टरने दिली काय आणि सब कॉन्ट्रॅक्टरने दिली काय? सगळ्याच ठिकाणी 12% लागेल, कारण की एक्झम्पशन किंवा लोअर रेट ऑफ टॅक्स कुठे दिलेला आहे गव्हर्नमेंटनं? गव्हर्नमेंट म्हणते रोड कन्स्ट्रक्शनला. तिथं टू हे कव्हर नाही आहे. जिथं टू म्हणजे लिहिलेलं आहे की सर्व्हिसेस टू गव्हर्नमेंट, तर तिथं स्पेसिफिकली सर्व्हिस शुड बी टू गव्हर्नमेंट. आणि अशा केसमध्ये फक्त एक्झम्पशन असतं. सब कॉन्ट्रॅक्टरला अशा केसमध्ये एक्झम्पशन लागणार नाही. आणि काही ठिकाणी जसं मी म्हणालो की काही ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिकली एंट्री गव्हर्नमेंटने दिलेली आहे, तर तिथं आपल्याला बघावं लागेल. पाठक सर आणि क्षीरसागर सर म्हणतात की त्यांना काही पॉईंट शेअर करायचा, तर प्लीज गो अहेड सर. पाठक सर तुम्ही आधी शेअर करा, मग क्षीरसागरजी तुम्ही शेअर करू शकता. हा पाठक सर प्लीज. हा सर, माझी शंका अशी आहे की आपण म्हणतो की टू गव्हर्नमेंट, तर एखादी बरोबर. ऑर्गनायझेशन ही गव्हर्नमेंट आहे हे कसं ओळखायचं? किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे भरपूर महामंडळ किंवा गव्हर्नमेंटनं स्थापित केलेली काही किंवा त्यांना अधिकार दिलेली काही गोष्टी आहेत, तर त्यांना गव्हर्नमेंट म्हणणार का आपण? तर गव्हर्नमेंट कधी होतं एखादं, तर गव्हर्नमेंटचं जे डेफिनेशन आहे, तर गव्हर्नमेंट म्हणजे बेसिकली इधर स्टेट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट. एक्झम्पशन भरपूरदा ज्यावेळेस गव्हर्नमेंट देतं तर तिथं लिहिलेलं असते टू गव्हर्नमेंट, म्हणजे टू सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी ऑर लोकल ऑथॉरिटी ऑर गव्हर्नमेंटल एंटिटी ऑर गव्हर्नमेंटल ऑथॉरिटी, असे वेगवेगळे वर्ड्स गव्हर्नमेंट वापरतं. तर यामधला गव्हर्नमेंटचा अर्थ काय? तर गव्हर्नमेंटचा अर्थ असा आहे की गव्हर्नमेंटच्या ठिकाणी टिपिकली जी पण सॅलरी, त्या लोकांची अपॉइंटमेंट जी असते ही डायरेक्टली राज्यपाल करतो, गव्हर्नर करतो. जसं सेंट्रल गव्हर्नमेंट जे असतात, बरोबर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट असतात दे आर रिस्पॉन्सिबल टू प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तसंच जे राज्याचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात दे आर रिस्पॉन्सिबल टू गव्हर्नर ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेट. मग त्यामुळे गव्हर्नमेंटचे जे डेफिनेशन आहे खूप लिमिटेड आहे, जिथे इफ यू आर रिस्पॉन्सिबल टू गव्हर्नर ॲज अ डिपार्टमेंट देन यू आर अ स्टेट डिपार्टमेंट. बरोबर आहे, स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. जर तुम्ही महामंडळ वगैरे जर असाल तर स्पेसिफिकली यू आर नॉट गव्हर्नमेंट, यू आर अ गव्हर्नमेंटल एंटिटी. आणि जसं आपण आता एक्झम्पशन एंट्री बघत होतो, गव्हर्नमेंटल ऑथॉरिटी सुद्धा वर्ड आहे. तर गव्हर्नमेंटल ऑथॉरिटी अशा प्रकारचे जे वर्ड आहेत हे गव्हर्नमेंटनं एक्झम्पशन नोटिफिकेशन मध्ये डिफाईन केलेले आहेत. जसं MIDC, इज इट अ गव्हर्नमेंटल ऑथॉरिटी ऑर नॉट. तर गव्हर्नमेंटनं जे नोटिफिकेशन आहे तिथे स्पेसिफिकली म्हणलेलं आहे की इफ इट इज सेटअप बाय द ऍक्ट ऑफ अ पार्लिमेंट ऑर स्टेट लेजिस्लेचर, तर आपण बघायला पाहिजे की बाबा त्या ऍक्ट ऑफ पार्लिमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचर नुसार सेटअप आहे का. प्लस गव्हर्नमेंटनं काही एक्झम्पशन नोटिफिकेशन मध्ये म्हणलेलं आहे की 90% पेक्षा जास्त कंट्रोल हा स्टेट गव्हर्नमेंटचा पाहिजे. मग तुम्ही टिपिकली बघाल की काही केसमध्ये जी अपॉइंटमेंट असते ती सगळी गव्हर्नमेंटच करतं. जो पगार असतो त्या अपॉइंटेड लोकांचा ते सुद्धा गव्हर्नमेंटच करतं. म्हणजे फॅक्च्युअल बेसिसवर, केस टू केस बेसिसवर आपल्याला बघावं लागेल की ते गव्हर्नमेंट म्हणून क्वालिफाय होणार का नाही होणार. बरोबर. तर आय होप आम्ही जी आन्सर आपल्याला भेटलेला आहे. तर 2 ते 3 इम्पॉर्टंट गोष्टी. एक, गव्हर्नमेंट टिपिकली गव्हर्नरला रिस्पॉन्सिबल असतं, सेंट्रल गव्हर्नमेंट प्रेसिडेंटला असतं. दॅट इज वन पॉईंट. सेकंड, केस टू केस बघायला पाहिजे. त्यामध्ये जसं मी म्हणाल की गव्हर्नमेंट ऑथॉरिटीचं वगैरे डेफिनेशन दिलेलं आहे, 90% पेक्षा कंट्रोल वगैरे. मग सॅलरी कोण देतं, त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं, IAS ऑफिसर किंवा
कोणी MPSC मधून जे एक्झाम पास झाले ते ऑफिसर अपॉइंट केलेले आहेत का ते आपण बघायला पाहिजे. आणि तिसरी एक गोष्ट, एक सिंपल पॉईंट तुम्ही बघू शकता, एकदम सिंपल आहे, की त्यांचा जो पॅन नंबर असतो, पॅन नंबरचा जो चौथा वर्ड असतो, बरोबर आहे, चौथा वर्ड जर समजा जी असेल, जी, तर चौथा वर्ड पॅन नंबरचा जी असेल तर तो गव्हर्नमेंट झाला. एल जर असेल तर गव्हर्नमेंट, म्हणजे एल जर असेल तर लोकल ऑथॉरिटी असतो. तर सिंपल थंब रूल जर बघायचं असलं तर पॅनचा चौथा वर्ड बघा, तरी तुम्हाला उत्तर भेटेल असं नाहीये, कारण की कधी कधी टी लिहिलेलं असतं, टी म्हणजे ट्रस्ट, पण काही काही ट्रस्ट गव्हर्नमेंटने स्वतः स्थापित केलेलं असतं, ते ॲज गुड ॲज गव्हर्नमेंटल ऑथॉरिटीज असतात, कारण की 90% पेक्षा जास्त कंट्रोल गव्हर्नमेंटकडे असतो. पण ॲज अ थंब रूल तुम्ही बघू शकता चौथा वर्ड पॅनचा, कारण की पॅन, तुम्हाला पॅन नंबर माहित आहे ना, पॅन नंबर 10 डिजिटचा असतो. आणि जीएसटी मध्ये जो जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे की पॅन नंबर लिहिलेलाच असतो. तर तुम्ही चौथा वर्ड बघा, तुम्हाला थोडी आयडिया भेटेल. जी जर असेल तो वर्ड तर गव्हर्नमेंट, एल असेल तर लोकल ऑथॉरिटी. ठीक आहे, परफेक्ट. आणखी मला वाटते कोणतरी हँड रेज केला होता. हा सर, मी हा बोला सर. सर मला या तुम्ही जे एक्झाम्प्टेड सर्व्हिसचं सांगितलं, आता याच्यात म्युन्सिपल कॉर्पोरेशनला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटला जी सर्व्हिस क्लिनिंगची आहे, पण त्याच्यासोबत समजा एखाद्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनने किंवा नगर परिषदेने त्याच्यासोबत इन्सिडेंटल एखादा त्या सर्व्हिसच्या अनुषंगाने एखादा जर का कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट केलं, म्हणजे जसं की कचरा उचलण्यासाठी ज्या गाड्या आहेत ते पण त्या नगर परिषदेच्या मालकीच्या आहेत, परंतु त्या वापरायच्या आणि त्याचा मेंटेनन्स जे आहे ते पण त्या कॉन्ट्रॅक्टरनी करायचं. तर हा जो सप्लाय आहे, मेंटेनन्स करणे, त्याचा स्पेअर पार्ट बदलवणे वगैरे वगैरे वर्षभर, तर हा पण कॉन्ट्रॅक्ट एक्झम्प्ट होईल का, किंवा होईल तर मग का बरं होईल, किंवा जर टॅक्स लागत असेल तर कसा? अच्छा, तर यावर सर बेसिकली हा पॉइंट डिबेट झाला होता बऱ्यापैकी. आणि यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं की जिथे पण सर्व्हिसच्या कंपोनंटमध्ये, एक तर प्युअर सर्व्हिस आहे, बरोबर आहे, प्युअर सर्व्हिसला एक्झाम्पशन दिलं गव्हर्नमेंटनं, जसं प्युअर सर्व्हिस वर्ड वापरलाय. आणि त्यानंतर मी आता आणखी एक एंट्री दाखवतो तुम्हाला, कंपोजिट सप्लाय सुद्धा जो आहे ना, जिथं गुड्सचा जो कंपोनंट आहे तो 25% जर कमी असेल तर तिथे सुद्धा एक्झाम्पशन दिलं. आणि ही जी एंट्री आहे सिरियल नंबर 3 आहे, मला वाटते तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, ही गव्हर्नमेंटने नंतर एंटर केली होती. आधी प्युअर सर्व्हिस होतं. मग तिथे काय झालं की एक्झाम्पल देतो ना, इव्हन क्लिनिंग मध्ये एखादा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशननं PMC बिल्डिंग क्लीन करायचा कॉन्ट्रॅक्ट दिला की बाबा बाथरूम वगैरे क्लीन करा, हे ठेवा, तर त्याच्यामध्ये सुद्धा गुड्स इन्व्हॉल्व असतात बघा. फिनाईल झालं, बरोबर आहे, ते कॅम्फर झालं, म्हणजे काही गोष्टी असतात ना, कपडा झाला क्लिनिंगचा, तर गुड्स तर इन्व्हॉल्वच असतात. मग तिथे डिबेट होत होतं, म्हणून गव्हर्नमेंटने म्हणलं की ठीक आहे, सर्व्हिस एक्झम्प्टेड प्युअर आणि इव्हन कंपोजिट सप्लाय जिथं सर्व्हिसचा गुड्सचा कंपोनंट 25% आहे ते सुद्धा एक्झम्प्टेड असं म्हणाले. तर मला वाटतं जिथे जे ड्रायव्हर वगैरे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे असतात, बरोबर, ट्रक चालवणार तो ड्रायव्हर, बाकी काही करणार नाही. आणि जे गुड्स कंपोनंट आहे, जिथे गुड्स कंपोनंट म्हणजे पार्ट, स्पेअर पार्ट वगैरे वापरणं, ते जर समजा 25% जर कमी असेल खर्चामध्ये एंटर कॉन्ट्रॅक्टमध्ये, तर मला वाटतं की तो कंपोजिट सप्लाय जरी क्वालिफाय झाला तरी सुद्धा एक्झाम्पशन अवेलेबल व्हायला हरकत नाही. ओके सर, थँक्यू. आहे ना. येस, ओके सर, ओके, थँक्यू. नेक्स्ट आणखी काय प्रश्न आहे? तर स्क्रीन विजिबल नाही आहे मला वाटतं. अच्छा, मी परत हे करतो, शेअर करतो. येस, सर्व्हिसच्या, हा, तर आता आपण टू गव्हर्नमेंट बघितलं. आता नेक्स्ट आपण एक पॉईंट बघू आणि त्याच्यानंतर आपलं जवळपास डिस्कशन ओव्हरच होऊन जाईल. तर वी विल ओपन द फ्लोअर फॉर क्वेश्चन अँड आन्सर. आणखी एक इंटरेस्टिंग पॉईंट म्हणजे की सर्व्हिसेसमध्ये काय होतं की नेचर ऑफ सर्व्हिस स्पेसिफिक भरपूर एक्झम्पशन असतात. तर आपल्याला माहित असेल की कमिशन एजंट जो असतो फूड सेक्टरमधला, म्हणजे गहू तांदळाचा, म्हणजे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसचा जो कमिशन एजंट असतो त्याला GST मध्ये एक्झम्पशन आहे, सर्व्हिस टॅक्समध्ये सुद्धा त्याला एक्झम्पशन होतं. तर जर समजा माझं काम असं आहे की मी जे गहू तांदूळ वगैरे जे काय असेल त्याचं एक मार्केट आहे जिथं मी ऑप्शन करतोय आणि त्या ऑप्शनच्या कंटेक्स्टमध्ये मला 2% कमिशन भेटतंय, बरोबर. तर त्या ऑप्शनच्या कंटेक्स्टमध्ये म्हणजे फ्लॉवर्स वगैरे येतात माझ्याकडे आणि मी ऑप्शन करतोय आणि 2% मला कमिशन भेटतंय.
तर माझं जे कमिशन आहे ते एक्झम्प्ट होईल का? तर मी तुम्हाला जसं शेअर केलंय की कमिशन एजंट फॉर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसला एक्झम्पशन आहे. जर मी समजा कमिशन एजंट कमिशन अर्न करत असेल ॲज अ पर्सन हु इज एंगेज इन टू द बिझनेस ऑफ गेटिंग कमिशन फ्रॉम ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. तर फ्लॉवर्स हे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आहे आणि मी ऑप्शन करून 2% कमिशन कमवतोय, तर मला एक्झम्पशन अवेलेबल असेल का? तर टिपिकली प्रत्येकाला वाटेल की सिंपल प्रश्न आहे की बाबा फ्लॉवर्स ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे, कमिशन त्यांना भेटते 2%, तर कमिशनला एक्झम्पशन आहे, तर एक्झम्पशन अवेलेबल आहे. पण एक रिसेंट ॲडव्हान्स रुलिंग आली जी तुम्हाला मी शेअर करतो, इंटरनॅशनल फ्लॉवर ऑप्शन बँगलोरची. त्यामध्ये असं डिबेट झालं की जो पॉइंट आहे इथे ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी जी आहे इट इज नॉट ॲक्च्युली कमिशन एजंट ॲक्टिव्हिटी बट इट इज ऑप्शन इयर ॲक्टिव्हिटी. आणि ऑप्शन इयर ॲक्टिव्हिटीला एक्झम्पशन नाही दिलेलं गव्हर्नमेंटनं, एक्झम्पशन दिलेलं फक्त कमिशन एजंट ॲक्टिव्हिटीला. म्हणजे जर एखादा पर्सन ऑप्शन करत असेल गुड्सचं आणि तर त्याला जर पर्सेंटेज भेटत असेल देन ही इज नॉट अ कमिशन एजंट बट रादर ऑप्शन इयर तो आहे. आणि ऑप्शन इयर सर्व्हिसला एक्झम्पशन दिलेलं नसल्यामुळे या ॲडव्हान्स रुलिंगच्या केसमध्ये, बँगलोर ॲडव्हान्स रुलिंगच्या केसमध्ये, इंटरनॅशनल फ्लॉवर ऑप्शनच्या केसमध्ये ॲडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने म्हणलं की एक्झम्पशन अवेलेबल नाही आहे म्हणून. तर फ्रेंड्स, विथ दिस वी आर थ्रू विथ आवर सेशन ऑन सर्व्हिसेस और कन्सेप्ट ऑफ सर्व्हिसेस इन जीएसटी. तर आपण राईट फ्रॉम स्टार्ट म्हणजे आपण हिस्टॉरिकली आपण बघितलं की कसं सुरुवातीला ज्यावेळेस सेल ऑफ गुड्स या ॲक्टिव्हिटीवर, सेल ऑफ गुड्स ॲक्टिव्हिटीवर ज्यावेळेस सेल टॅक्स लागत होता त्यावेळेस टॅक्सपेअर म्हणत होता की माझी ॲक्टिव्हिटी सर्व्हिस आहे, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट झालं, सप्लाय फूड झालं, बरोबर आहे. तर नंतर गव्हर्नमेंटनं सर्व्हिस ॲक्टिव्हिटीवर जी सर्व्हिस टॅक्स आणला 1994ला. आणि नंतर ज्यावेळेस दोन्ही ॲक्टिव्हिटी मिक्स झाल्या त्यावेळेस गव्हर्नमेंटनं जे डेफिनेशन आणलं सर्व्हिसचं ते खूप ब्रॉड आणलं. ते म्हणले सर्व्हिस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. आणि जसं आपण म्हणालो की हे डेफिनेशन येण्याचं कारण काय होतं की सुरुवातीला ज्यावेळेस सेल टॅक्स ऑथॉरिटी ज्यावेळेस टॅक्सपेअरकडे जात होत्या की बाबा तू वर्क्स कॉन्ट्रॅक्ट करतोय सेल टॅक्स भर, तू सप्लाय ऑफ हे करतोय फूड करतोय, इट्स अ सेल ऑफ गुड्स ॲक्टिव्हिटी, तर तू टॅक्स भर. तर त्यावेळेस टॅक्सपेअर म्हणत होता माझी ॲक्टिव्हिटी जी आहे इट इज नॉट सेल ऑफ गुड्स ॲक्टिव्हिटी बट इट इज अ सर्व्हिस ॲक्टिव्हिटी. त्यामुळे गव्हर्नमेंट काय म्हणालं की जीएसटी मध्ये एनिथिंग अदर दॅन गुड्स म्हणजे ज्यावेळेस टॅक्सपेअर म्हणेल की माझी ॲक्टिव्हिटी गुड्स नाही आहे तर एनिथिंग अदर दॅन गुड्स इज अ सर्व्हिस, म्हणजे इफेक्टिव्हली त्याला बाय वे ऑफ सर्व्हिस त्याला टॅक्स भरावा लागेल. तर इथपर्यंत आपण नंतर डेफिनेशन पर्यंत आलो. त्यानंतर आपण बेसिकली बघितलं की गुड्स आणि सर्व्हिस हे आपल्याला बायफर्केट करावं लागतं जीएसटी मध्ये, कारण की जीएसटी मध्ये गुड्सचे नोटिफिकेशन वेगळे, सर्व्हिसचे नोटिफिकेशन वेगळे, जीएसटी मध्ये टॅक्स रेट वेगवेगळे असू शकतात. जसं आपण बघितलं की आईस्क्रीम जर आपण गुड्स म्हणून विकली तर 18% आहे आणि आईस्क्रीम आपण सर्व्हिस म्हणून जर दिली तर 5% टॅक्स लागतो, बरोबर. त्यानंतर आपण आणखी सुद्धा काही ॲडिशनल पॉईंट बघितले जसं की सर्व्हिस सेक्टरमध्ये जे वेगवेगळे एक्झम्पशन अवेलेबल आहेत, बरोबर आहे, ते ऑलवेज एक मोठा डिबेटेबल इश्यू असू शकतात. कारण की कसे तुम्ही ते इंटरप्रिट करणार एक्झम्पशन नोटिफिकेशन हा एक पॉईंट तुमच्या ऑडिटमध्ये भरपूरदा तुम्ही ज्यावेळेस आता जी टॅक्सपेअरचं ऑडिट कराल त्यावेळेस तुमच्या समोर असेल आणि तिथे तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल की खरंच जो एक्झम्पशन क्लेम केला जातोय तिथे एक्झम्पशन टॅक्सपेअरला भेटेल का नाही. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी चार्जेस वेगळे रिकव्हर केले किंवा वॉटर चार्जेस म्हणून रिकव्हर केले आणि त्याला वॉटर इज सप्लाय ऑफ गुड्स म्हणून दाखवलं आणि एक्झम्पशन क्लेम केलं तर ते खरंच बरोबर आहे का, बरोबर. अशा प्रकारचे इंटरेस्टिंग इश्यू तुमच्या पुढे येतात. प्लस जर एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल जो गव्हर्नमेंटला सर्व्हिस देतोय पण त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट जर केलेला असेल कॉन्ट्रॅक्ट तर त्या केसमध्ये सब कॉन्ट्रॅक्टरने जीएसटी लावायला पाहिजे का नाही, अशा प्रकारचे इंटरेस्टिंग इश्यू येत्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस तुम्ही जीएसटीचं ऑडिट कराल वेगवेगळ्या टॅक्सपेअरसाठी तर नक्कीच तुम्हाला तुमच्या समोर येणार आणि तुम्हाला त्याच्यावर एक डिसिजन किंवा आन्सर घ्यावा लागेल किंवा तुम्हाला एक डिबेट करावा लागेल हा वेगवेगळ्या त्या टॅक्सपेअरच्या समोर हा इश्यू. तर विथ दिस फ्रेंड वी आर थ्रू विथ आवर सेशन. देशमुख सर, नाऊ जर आपल्या पार्टिसिपंटला जर काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न शेअर किंवा डिस्कस करू शकतो आणि वी कॅन टेक इट फॉरवर्ड. आणि प्रेझेंटेशनची जी कॉपी आहे सर मी तुम्हाला सेशन झालं की व्हॉट्सअप करतो, नक्कीच तुम्ही सर्वांना पाठवू शकता आहे ना. आणि ॲडिशनली चॅटबॉक्समध्ये आमचं जे यूट्यूबचं चॅनल सुद्धा आहे आमचं, त्याच्यावर वेगवेगळे 10-15 जीएसटीच्या संदर्भामधले व्हिडिओज आहेत तर ते सुद्धा तुम्ही फ्रीली बघू शकता.
मी तुम्हाला त्या चॅट बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक पाठवून देतो. तुम्हाला जर कोणाला बघायचं असेल तर नक्की तुम्ही बघू शकता. प्लस आमचं काही एक वर्ड एक डॉक्युमेंट आहे, त्याच्यावर आम्ही 15-16 जेवढे आमचे युट्यूबला वेगवेगळे व्हिडिओज आहेत त्याची एक लिंक बनवून दिलेली आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, वेगवेगळे जे पॉईंट आहेत किंवा इंटरमिजिएरी सर्व्हिसेस, तर ते सर्व तुम्हाला त्याची लिंक शेअर करू देशमुख सरांसोबत आणि ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करताल. सो थँक्यू ऑल. थँक्स फॉर ॲक्टिव्हली पार्टिसिपेटिंग. आय मस्ट से की सर्वांनी खूप छान प्रकारे पार्टिसिपेट केलं. सगळ्यांनी खूप छान प्रकारे उत्तरं दिले, पॉईंट त्यांचे शेअर केले, चांगले प्रश्न विचारले. त्यामुळे नक्कीच मला हे सेशन मेमोरेबल राहील. आय होप तुमच्या सर्वांना सुद्धा तुम्हाला हे सेशन आवडलेलं आहे म्हणून. सो थँक्स अ लॉट. थँक्यू. काही पॉईंट मला वाटतं आलेले आहेत चॅट बॉक्समध्ये, मी ते बघतो आणि तुम्हाला ते प्रश्नाचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. पीपीटी यस शहाणे सर, नक्कीच मी शेअर करेल. थोरात सर, गांधी मॅडम, संजय सर थँक्यू, कुमार सर थँक्यू, भावने सर थँक्यू, स्मिता मॅडम. गोडसे सरांचा प्रश्न आहे रिडेव्हलपमेंटचा. रिडेव्हलपमेंटमध्ये गोडसे सर हा एक फंडामेंटल प्रश्न आहे की जर समजा एखादा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे, जुने 10 फ्लॅट होते, ते जुने 10 फ्लॅट खाली पाडायचे आणि नंतर एक तिथे मोठी सोसायटी बनवायची, ज्याच्यात समजा अजून करू सिंपल एक्झाम्पल 20 फ्लॅट आपण बनवले. 10 फ्लॅट जुन्या मेंबरला द्यावे लागणार आणि 10 फ्लॅट आपण मार्केटमध्ये विकणार. तर इथं पहिला प्रश्न येतो की जे 10 फ्लॅट एक्झिस्टिंग मेंबरला जे दिले जातात त्यावर जीएसटी लागेल का नाही. कारण की नवीन मेंबरला जे 10 फ्लॅट विकले जाणार तिथं प्रश्नच नाही, तिथं जीएसटी अप्लिकेबल होणारच आहे. पण जे एक्झिस्टिंग मेंबरला जे 10 फ्लॅट दिले जाणार त्यावर जीएसटी लागणार का नाही हा एक पहिला प्रश्न येतो. तर एक्झिस्टिंग मेंबरला जे 10 फ्लॅट आपण देणार तर हे बार्टर ट्रान्झॅक्शन झालं आणि आमचा ॲज अ प्रोफेशनल असा व्ह्यू आहे की त्या ऍक्टिव्हिटीवर जीएसटी लागणार. यामध्ये 2 पॉईंट येतात. जीएसटी लागणार हा तर काही इश्यू नाही आहे तसं, पण 2 पॉईंट येतात की व्हॅल्यू काय आणि रेट ऑफ टॅक्स काय. तर सीबीआयसी ना या पॉईंटवर काही FAQ सर्क्युलर वगैरे काढलेले आहेत. त्यामध्ये सीबीआयसी असं म्हणतं की जे 10 फ्लॅट तुम्ही इंडिपेंडंट बायरला जे विकणार आहेत ते समजा पर फ्लॅट तुम्ही 1 करोड तुम्ही व्हॅल्यू डिटरमाइन केली, मार्केटमध्ये 1 करोडला तुम्ही फ्लॅट विकणार, तर एक्झिस्टिंग 10 मेंबरला सुद्धा आपण असं अझ्युम करायचं की पर फ्लॅट 1 करोडला आपण फ्लॅट दिलेला आहे आणि त्या 1 करोडवर जीएसटी लागणार, असं सीबीआयसीचं म्हणणं आहे. पण काही टॅक्सपेअरचं असं म्हणणं आहे की जे एक्झिस्टिंग मेंबर आहेत त्यांच्यासाठी आम्ही वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस देतोय, म्हणजे सिरियल नंबर 6 सबक्लॉज ए सर्व्हिस, बरोबर, सिरियल नंबर 6A. आणि जे नवीन पर्सन आहे, जे नवीन फ्लॅट आपण विकणार, नवीन लोकांना विकणार, थर्ड पार्टी कस्टमरला, ती सर्व्हिस आहे 5B, म्हणजे सप्लाय ऑफ अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट. तर या 2 वेगवेगळ्या सर्व्हिस आहेत. तर वर्क्स कॉन्ट्रॅक्टच्या केसमध्ये जेवढी कन्स्ट्रक्शनची जी कॉस्ट आहे त्याच्यावर 18% टॅक्स पे करणार, असं काही टॅक्सपेअरचं म्हणणं आहे. व्हेअर ॲज डिपार्टमेंटचं म्हणजे सीबीआयसीचं असं म्हणणं आहे की या कॉन्ट्रॅक्ट ऍक्टिव्हिटीला जे एक्झिस्टिंग मेंबर आहेत त्याला तुम्हाला मार्केट व्हॅल्यूवर जीएसटीचा रेट पे करायला पाहिजे. तर आय होप सर उत्तर भेटलेलं आहे आपल्याला प्रश्नाचं. म्हणजे 2 व्ह्यू आहेत. ॲज अ प्रोफेशनल तुम्ही आमचा व्ह्यू विचाराल तर आम्ही असं म्हणू, आमचा व्ह्यू असा आहे की हा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आहे म्हणून. आमचा स्वतःचा व्ह्यू आहे की हा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आहे आणि त्याच्यावर 18% टॅक्स लागायला पाहिजे, पण कन्स्ट्रक्शन कॉस्टवर टॅक्स लागेल ती, बरोबर आहे. आमचा ईमेल आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आय होप स्क्रीनवर व्हिजिबल आहे. जर आपल्या कोणाला नंतर सुद्धा सेशन नंतर सुद्धा जर काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही व्हॉट्सअपला कॉल किंवा काय विचारू शकता प्रश्न किंवा मेसेज टाकू शकता. ईमेल आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर दोन्ही पण शेअर केलेले आहेत. आय होप प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे सर. थँक्यू. धन्यवाद सर. मला वाटतं नारायणवल साहेबांचा काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. नारायणवल सर काही प्रश्न विचारायचा का? हँड रेज केलाय. प्लीज सर, प्लीज गो हेड सर. नारायणवल सर, प्लीज गो हेड. सर माझा प्रश्न असा होता, मी जो टाईपही केलाय. हो सर, बघतो मी. आता आपण एक 10 मिनिटांपूर्वी डिस्कशन केलं की सर्व्हिसेस टू गव्हर्नमेंट ह्या कंपोजिट सप्लाय ज्या आहेत
आणि अबोव्ह 25% शेअर जर गुड्सचा असेल तर तो टॅक्सेबल आहे. बरोबर आता ह्या बरोबर गुड्समध्ये जीएसटीचे जे गुड्सची डेफिनेशन आहे त्यामध्ये काही पेट्रोलियम प्रॉडक्ट्स वगळत नाहीत ते. बरोबर बरोबर डिझेल यामध्ये मेजर कंपोनंट जे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आहेत, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, त्यामध्ये डिझेलचा कंपोनंट आहे तो म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 25% असतो. बरोबर. तुम्हाला काय वाटतं, व्हॉट इज युअर ओपिनियन वेदर दॅट डिझेल कंपोनंट शुड बी इन्क्लुडेड ऍज अ गुड्स, का त्याला जीएसटी गुड्स नाहीत म्हणून बाहेर ठेवावं? सर अशा केसमध्ये म्हणजे आपण अज्युम करू की ट्रान्सपोर्ट म्हणजे गव्हर्नमेंटने सर्व्हिस कोणची घेतलेली आपण अज्युम करू, गव्हर्नमेंटने सर्व्हिस घेतलेली आहे कॉन्ट्रॅक्टर कडून की बाबा तू आम्हाला गाड्या म्हणजे स्विफ्ट डिझायर आहे किंवा या गव्हर्नमेंटच्या ऑफिसरसाठी गाड्या आम्हाला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम काय, ड्रायव्हर द्यायची, गाडी द्यायची, डिझेल त्याचंच, तिन्ही, बरोबर आहे. असं तिन्ही त्याचं काम आहे आणि मेंटेनन्स जर असेल तर ते सुद्धा. तर या केसमध्ये 25% जास्त गुड्सचा कंपोनेंट डिझेल वगैरेचा, बरोबर आहे. तर गव्हर्नमेंटने काय केलंय की ज्यावेळेस अशा प्रकारची सर्व्हिस आहे जी आता आपण एक्झाम्पल दिली, तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटने टॅक्स रेट 18% नाही ठेवलेला, 12% ठेवलेला आहे. म्हणजे जर एखाद्याने ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर सर्व्हिस दिली, जी आपण कार वगैरेचे एक्झाम्पल दिलं, तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटने स्वतः टॅक्स रेट कमी केलेला आहे, 12% वगैरे केलेला आहे, काही ठिकाणी 5% सुद्धा आहे. तर पेट्रोल डिझेल कंपोनंट ऍड असतो म्हणूनच त्यांनी तो लोअर रेट केलेला आहे. तर फर्दर मग रिडक्शन करायची गरज पडायला नाही पाहिजे सर. ठीक आहे. येस सर, थँक्यू सर. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा आहे? पाठक सर, पाठक तुम्ही सर. हँड रेज केलाय. हा सर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की एक्सपोर्ट ऑफ बोला, पाठक सर्व्हिसेस सर. मध्ये हो सर. आपण जी आयजीएसटीच्या 26 मध्ये 5 कंडिशन्स आहेत, हो त्याच्यामध्ये सर. 5वी जी कंडिशन आहे की दे शुड नॉट बी अ मेअर एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन्स. बरोबर आहे सर. तर हे मेअर इस्टॅब्लिशमेंट असणं आहे किंवा नाही आणि कसं डिटरमाइन हे करायचं? प्रूव्ह कसं करणार? आणि सेकंड, समजा दोन अजून त्याच्यामध्ये कंडिशन्स आहेत की इंडियामध्ये समजा 2 जीएसटी नंबर आहेत, एक दिल्लीला आहे आणि एक महाराष्ट्रामध्ये आहे. हो सर. हो सर. हा, तर ती महाराष्ट्र ही मेअर इस्टॅब्लिशमेंट आहे का दिल्ली ही मेअर इस्टॅब्लिशमेंट आहे, किंवा त्याच्यासाठी आरओसी ची काही कंडिशन मॅन्डेटरी आहे का, की आरओसी कुठे आहे ह्याच्यावर काही डिपेंडंट आहे का? अच्छा, ओके. तर सर बेसिकली जो डिस्टिंक्ट पर्सन, जो एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस मधला जो कन्सेप्ट आहे तो कुठून ओरिजिनेट झाला की डिस्टिंक्ट पर्सन नसायला पाहिजे? कारण की सर्व्हिस टॅक्स लॉ मध्ये सुद्धा काय म्हणलं होतं की जर समजा तुमची पॅरेंट कंपनी आहे इंडियाच्या बाहेर आणि इंडियामध्ये जर समजा तुम्ही ब्रांच ऑफिस, लायझन ऑफिस किंवा प्रोजेक्ट ऑफिस जर ओपन केलं, बरोबर आहे, तर इंडियामध्ये तुमचा काहीही प्रेझेन्स नसतो, तुमचा पॅन नंबर वेगळा नसतो, काहीच नाही, लिगल एंटिटी नसते. इट इज वर्किंग ॲज इफ इट इज अ ब्रांच ऑफ द मेन कंपनी. मग टॅक्सपेअरने काय म्हणलं सर्व्हिस टॅक्स रेजिम मध्ये, आम्ही जे पण इन्कम कमवतोय आमच्या हेड ऑफिस पासून, इट इज ॲज गुड एज एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस. मग गव्हर्नमेंटने अमेंडमेंट केली की बाबा जर तुम्ही तुमच्या मेन हेड ऑफिसला जर तुम्ही काही सर्व्हिस देत असाल तर इट इज नॉट एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस, कारण की या खिशातून पैसे दुसऱ्या खिशात टाकले तर ते थोडी एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस झाले. म्हणून तीच कंडिशन गव्हर्नमेंटने जीएसटी मध्ये सुद्धा आणली. तर एखादी कंपनी ही मेअरली डिस्टिंक्ट पर्सन आहे का नाही हे कसं ठरवायचं? तर पहिल्यांदा जर एखाद्या फॉरेन कंपनीने इंडियामध्ये सबसिडरी जर समजा बनवलेली असेल, 100% सबसिडरी म्हणा, 99% म्हणा, 90% शेअर आहे, तर त्या सबसिडरीचा पॅन नंबर वेगळा असतो. जर पॅन नंबर वेगळा असेल देन दे आर नॉट व्हायलेटिंग दॅट कंडिशन. म्हणजे सबसिडरी कंपनी पॅरेंट कंपनीला एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस करू शकते बिकॉज दे आर नॉट मेअरली डिस्टिंक्ट पर्सन. डिस्टिंक्ट पर्सन कोण असतो की बाय वे ऑफ अ डिमिंग फिक्शन, आपण उद्या म्हणजे पुढचं जे सेशन आहे आपलं त्याच्यामध्ये शेड्यूल 1 सिरियल नंबर 2 जे बघणार आहे जीएसटी ऍक्ट मधला, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की जर तुमचे वेगवेगळे जीएसटीचे रजिस्ट्रेशन नंबर जर असेल तर ते डिस्टिंक्ट पर्सन झाले. म्हणजे महाराष्ट्राचा नंबर वेगळा आणि गुजरातचा वेगळा, पण पॅन नंबर दोन्हीचा सेमच आहे. फॉर एक्झाम्पल इन्फोसिस महाराष्ट्रात पण आहे, गुजरातमध्ये पण आहे आणि दिल्लीमध्ये पण आहे, पॅन नंबर सेम आहे, बरोबर आहे, पण जीएसटी मध्ये नंबर वेगळा आहे.
मग असा आपण आर्ग्युमेंट नाही घेऊ शकत की आय एम ऍक्च्युली जीएसटी पर्पजसाठी ते वेगवेगळ्या कंपन्या आहेत म्हणून. दे आर ओनली डिस्टिंक्ट पर्सन. करेक्ट. तर एक्सपोर्टच्या कंडिशनमध्ये जर तुमची सबसिडरी कंपनी इंडियात असेल आणि सबसिडरी कंपनी पॅरेंट कंपनीला सर्व्हिस देत असेल, दॅट ट्रान्झॅक्शन विल क्वालिफाय एज एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस. पण जर समजा एखाद्या मेन कंपनीचा, जी बाहेरची कंपनी आहे, त्यांनी इंडियामध्ये फक्त ब्रांच ऑफिस ओपन केलेलं असेल किंवा प्रोजेक्ट ऑफिस असेल, लायझन ऑफिस असेल, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस असेल, तर त्याला मग आपण एक्सपोर्ट ट्रान्झॅक्शन म्हणून क्वालिफाय करू शकत नाही. दॅट विल बिकम व्हायोलेशन ऑफ दॅट कंडिशन, जे एक्सपोर्टची कंडिशन आहे सेक्शन 2 सबक्लॉज 6 मध्ये आयजीएसटी ऍक्टच्या. बरोबर. तर तुम्ही म्हणाल की बाबा प्रोजेक्ट ऑफिस आहे, ब्रांच ऑफिस आहे, कसं करणार आपल्याला? तर आरबीआय स्पेसिफिकली परमिशन देते फॉरेन कंपन्यांना. तर आपण जे कॉन्स्टिट्यूशनचं डॉक्युमेंट घेतो की बाबा तुम्ही काय आहेत इंडियामध्ये, फॉरेन कंपनी जर इंडियामध्ये काम करायचं असलं तर त्यांना एक एस्टॅब्लिशमेंटसाठी एक हे लागतं, डॉक्युमेंट लागतं. एक तर त्यांना कंपनी म्हणून एस्टॅब्लिश व्हावं लागतं किंवा ब्रांच ऑफिस म्हणून. तर त्यांचे कॉन्स्टिट्यूशनचे डॉक्युमेंट मागायचे, तुम्ही काय आहेत. जर ते म्हणाले ब्रांच ऑफिस, लायझन ऑफिस, प्रोजेक्ट ऑफिस, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस आहेत, मग त्यांना एक्सपोर्टचं बेनिफिट भेटणार नाही. जर ते सबसिडरी कंपनी म्हणून असेल, वेगळी कंपनी म्हणून इंडिया स्थापन केलेली असेल, पार्टनरशिप फर्म म्हणून स्थापन केलेली असेल, तर ते एक्सपोर्टचे बेनिफिट घेऊ शकतात. आय होप पाठक सर प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. आणि पाठक सर आणखी सुद्धा लिंडे इंजिनिअरिंगचे गुजरात हायकोर्टचं जजमेंट आलेले आहे या इश्यूवर, सेम इश्यूवर. मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देतो सर. सेम इश्यूवर आलेला आहे. लिंडे इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा हाच डिबेट होता आणि त्या केसमध्ये त्यांनी म्हणलं की जरी पॅरेंट कंपनीनं जर समजा इंडियामध्ये एखादी सबसिडरी ओपन केली तरी त्या कंपनीला बेनिफिट एक्सपोर्टचं भेटू शकतं. ठीक आहे सर. ओके सर. परफेक्ट परफेक्ट. तर लिंडे इंजिनिअरिंगचे जजमेंट आहे सर. येस सर. नेक्स्ट आणखी कोणाला प्रश्न आहे? कोणाचा चॅट बॉक्सचा प्रश्न वगैरे अनआन्सर्ड राहिलेला आहे का? येस. I think we are through with the session. So thank you Suryavanshi sir. So certainly PPT ची कॉपी आम्ही शेअर करू तुम्हाला थोड्या वेळात. So with this we are through with our session. So धन्यवाद देशमुख सर, क्षीरसागर जी and team MGST. Looking forward to the next session also. Thank you. Thanks. थँक्स अ लॉट सर. थँक्स अ लॉट. परत तुमचं एक अतिशय छान सेशन झालं, अतिशय सिम्पल लँग्वेज मध्ये आणि सगळं कॉन्सेप्ट क्लिअर करणारं. आशा आहे सगळ्या पार्टिसिपंट्सना पण ते आवडलं असेल. थँक्स अ लॉट अगेन. आणि आपण आजचं सेशन हे आपलं इथेच संपलंय असं घोषित करतो. आणि पार्टिसिपंटना एक अजून फक्त सांगायचंय की सोमवारी आपलं एक सेशन आहे 3 वाजता, जे आपल्याकडे ऑडिटच्या भरपूर केसेस आलेल्या, त्याच्यामध्ये रिअल इस्टेट सेक्टरच्या बऱ्याच केसेस निवडल्या गेल्या असं कळलंय. तर त्या अनुषंगाने एक आपण 3 वाजता सेशन मोस्ट प्रॉब्ली ऑर्गनाईज करायचा एक प्रयत्न करतोय. तर सोमवारी 3 वाजता एक त्या याच्यावर रिअल इस्टेट सेक्टरच्या ऑडिटवर एक सेशन असू शकतं. धन्यवाद अगेन. धन्यवाद. थँक्यू सर. देशमुख सर, आपण सर बोला. हे ट्रेनिंग झाल्यावर एक कॉल करू आपण याच्यावर. येस शुअर शुअर सर शुअर. झालं की लगेच. थँक्यू व्हेरी मच. ओके. थँक्यू.